बृहस्पतीला करुणा आली आणि ती इंद्रा याच्याकडे आली, कोणाकडे? जन्मेजाकडे. म्हणजे बाबा बंद कर, बस करते, बस पुष्कळ झालं. तू इंद्राला मारू शकत नाही, कारण तो अमर झालाय, अमृत घेऊन अमर झालेला आहे. आणि म्हणून हे सगळं प्रारब्धाने झालं बाबा. तुझे वडील जे गेले, दंश झाला, याचं नाव काय त्यांनी सांगितलं बृहस्पतीने? प्रारब्ध पहिले रचा विजय रचा शरी, प्रारब्ध पहिले विजय रचा शरी, तुलसी चिंता क्यों करे, भजले श्री रघुवीर रामा, भजले श्री रघुवीर. जय हो. सहावा अध्यायाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्ध आहे जन्मेजाचा यज्ञ, एकाच अध्यायात 2 वाक्य, आणि उत्तरार्धामध्ये वेदाच्या शाखा आल्या आहेत. 6वा अध्याय समाप्त. 5व्या अध्यायामध्ये प्रत्यक्षात उपदेश, अंतिम उपदेश केला आहे. आणि म्हणतात बा आत्मारामा, हे आत्मस्वरूपा मम पुत्र. काय शब्द आहे, गुरुचे शब्द काय असतात, त्यात अमृत भरलेलं असते. पण शब्दाच्या आत जे अमृत आहे ते आपण लक्ष तिकडे जात नाही, शब्दावर लक्ष देतात. शब्द हा विकारी असतो. शब्दाचे 6 प्रकाराने अनर्थी होऊ शकतात, कर्त न कळल्यामुळे. पण जेव्हा त्या शब्दाचा शब्दार्थ होतो, म्हणजे शब्दाचा अर्थ कळतो, तेव्हा परमार्थ होतो. हे मम अवस्था आत्मस्वरूपा. बाबा रे, तुला मृत्यू नाही, तू आत्मा आहे. उत्पत्ती आणि नाश शरीराचा होतो. याप्रमाणे लाकडामध्ये अग्नी असतो, पण लाकडापासून तो अलिप्त असतो. इथे अग्नी आहे लाकडात, तिथे अग्नी आहे, तो प्रगट झाला नाही, अलिप्त असतो. पण जेव्हा घर्षण होते लाकडाचं, तेव्हा त्यातून तो प्रगट होतो. ज्याप्रमाणे लाकडामध्ये अग्नीचं वास्तव्य आहे, पण लाकडावर तो अलिप्त आहे, त्याप्रमाणे या देहामध्ये देहाचा चालक, पालक, मालक असा आत्मा असून तो देहापासून अलिप्त आहे. तो आत्मा नित्य आहे, निरंतर आहे, आणि तो परमात्म्याचा अंश आहे. मम वंश जीव लोका जीवभूतो सनातन असा तो चेतन, चेतन अमर सहज सुराशी. जीव कोण आहे? परमात्म्याचा अंश आहे. आणि असा तो चेतन अमर सहज सुराशी. ईश्वरीयांचा जीव विनाशी, चेतन अमल सहज सुख. चेतन म्हणजे चैतन्यमय. चेतन म्हणजे आत्मा कसा आहे? चैतन्यमय आहे. लक्षात घ्या मुद्दा, हा महत्वाचा मुद्दा तुझा. आत्मा कसा आहे? मी आत्मदर्शन करून दिसतो तुम्हाला. आत्मा कसा आहे? चैतन्य रूप आहे. हो, चैतन्य अमल. अमल म्हणजे ज्याच्यात इतकुसाही मळ नाहीये. म्हणजे नाही, मल म्हणजे विकार. या आत्म्यात कधीच विकार नाही. चेतन अमल सहज सुख. तो सुखाचा सागर आहे. कोण? आत्मा. देह नाही. आत्मा सुखाचा सागर आहे. चेतन अमल समज आता सहज ओढून काढून नाही, सुख रूपच आहे. सुख रूपच आहे. आणि तो सुखरूप आहे, चेतन आहे, अमल आहे. म्हणून चेतन म्हणजे ज्ञान स्वरूप. चैतन्य ज्ञानात असते. चेतनाचं नाव काय? चेतन म्हणजे अग्नी नव्हे. चेतन म्हणजे, काही लोक चेतन म्हणजे अग्नी सांगतात, काही काही महाराज. अरे अग्नी येतो असता पेटला नसा का तो? खायला असता. चेतन याचा अर्थ ज्ञान स्वरूप.
ज्ञानामध्ये चेतना आहे. कशात चेतना आहे? ज्ञानामध्ये चेतना आहे, चैतन्य आहे. तर ही चैतन्य ज्ञान या जड भिंतीला चालवते. तो ज्ञानी आहे. कसा आहे तो? चैतन्य म्हणजे ज्ञान स्वरूप. आणि म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं जे नाही ते खोटं, का ज्ञानेश्वराने भिंत चालवली. भिंत म्हणजे ज्या वस्तूला भीती आहे त्याचं नाव भिंत. सरळ सरळ शब्द घ्या ना. ज्याला भीती आहे त्याचं नाव भिंत. शरीराला काय म्हणजे भिंतच आहे. हे जड चालवते कोण? आत्मा. म्हणजे भिंत कोण चालवली? चालवली. आधी चालवत आहे, आधी चालवत आहे. असा हा ज्ञानदेव सर्व सुखाचा सागर कसा आहे? तर इंद्रियाने काय आहे? तो सागर नसता तर कानाने ऐकणे, नाकाने श्वास घेणे, डोळ्याने पाहणे, जिभेने रसस्वादन करणे, तोंडाने बोलणे, हाताने क्रय विक्रय करणे, पायाने चल विचल करणे, हे सर्व जे कार्य जे होत आहे ते आनंदासाठी होत आहे, नाही का? कोणी दुःखासाठी कार्य करतो काय? आनंदासाठी. कोणाच्या माध्यमातून? आत्मा. मग खरं सुख जे आम्ही घेतो कोणत्या इंद्रियात समजा ना, ते सुख त्या भाड्याच्या इंद्रियाचं होय का आत्म्याचं होय? शाबास. एवढं जमलं, कमी झालं, खूप कमवलं. जे शरीरामध्ये सुख आहे भोगतो आहे, काही लोक शारीरिक सुख म्हणतात, ते शारीरिक सुख नाही, आत्म्यापासून मिळणारं सुख आहे. कोणापासून मिळणारं सुख आहे? तो आत्मा जर शरीराच्या पासून दूर गेला म्हणजे याचा तो ते का आत्मा चिपकला नाही. चिपकला तर ते निघून गेला. आपण काय म्हणतो? आत्मा निघून गेला. याचा अर्थच होता होतो की आत्मा देहाला चिपकला नाही, देहापासून अलिप्त राहून या देहाले नाचवते. खेळणी आहे, म्हटला का? खेळणीसारखा खेळ होते. नाकातून श्वास घेणे, गंध आहे का सुगंध आहे ओळखणे. मेला माणूस ओळखते काय? डोळ्याने पाहते रूप चांगलं आहे का कुरूप आहे. कानाने ऐकणे, गोड गायन आहे का बेसूर आहे. जिभेने रसस्वादन करणे, भजा गोड आहे का तिखट आहे का अलोना आहे. एवढीच ज्ञानी कोणाचं आहे? हे ज्ञान आहे. इंद्रियाच्या द्वारे जे प्रगट होत आहे ते ज्ञान, ते आत्मज्ञान आहे. सद्गुरुनाथ महाराज. मग आत्मज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान म्हणजे संसाराचं ज्ञान आणि प्रकृतीचं ज्ञान, त्याचं नाव आत्मज्ञान. आत्मज्ञान हा शब्द संस्कृत आहे. आत्मज्ञान हा शब्द संस्कृत आहे. आणि त्या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो पिंडाची माहिती, ब्रह्मांडाची माहिती, म्हणजे तत्वज्ञान. याला म्हणतात आत्मज्ञान. हे ज्ञान कोणाला झालं? आत्म्याला झालं. स्पष्ट शब्द सांगतोय, खरी वाणी इतकी समजत नाही. पिंडाचं ज्ञान कोणाला? नाकाचं ज्ञान कोणाला झालं? अरे नाकाचं स्वाद घेणं कोणाला झालं? जाणीव. शाबास. कानाचं ऐकलं जाणीव कोणाची होय? शाबास. लॅट्रिन बाथरूम जाणीव कोणाची होय? जाणीव म्हणजे ज्ञान. कोणाचं ज्ञान होय? मग कोणतं ज्ञान झालं? शाबास. समज. इतकी भाषा नाही समजणार तुम्हाला. इतकी भाषा समजणार. आता एवढं वाचलं मी, काही समजू शकत नाही तुम्हाला. थोडं डोक्यावून जाते. आणि म्हणून इथं उपदेश करत आहे. कोणाला? कोण्या राजाला उपदेश करत आहे? परीक्षितीला. कोण उपदेश करत आहे? शुकाचार्य गुरुदेव. का राजा, तू सुखाचा सागर आहे, तू सुखमय आहे, तू ईश्वराचा अंश आहे. ईश्वर जीव मनाशी चेतन आम्हाला सहज सुख नाही. अरे तू सर्वांना सुख देणार आहे. या जडालाही चालवणारा तू चेतन आहे. जडालाही चालवणारा. पण लोकांच्या मूर्खपणामुळे लोकांना वाटते काय इंद्रियाचं सुख. हे इंद्रियाचं सुख नाही आहे, ते आत्म्यापासून आलेलं सुख आहे. पटतं का?
म्हणजे सुखमय कोण आहे? आत्माच आहे. जोपर्यंत प्रकृतीत आत्मा आहे तोपर्यंत हे प्राकृत सुख. कोणतं सुख? प्राकृत सुख. म्हणजे या प्रकृतीपासून त्या प्रकृतीचं सुख घेता येते. पण प्रकृतीला सोडून जर आत्मा गेला बाजूला तर हे मुर्दा बनते. काय बनते? मग आता सांगा, महत्व शरीराचं आहे का आत्म्याचं आहे? शाबास. आनंद शरीरामुळे मिळतो का आत्म्यामुळे मिळतो? वा वा वा, एवढं जे मी शिकलो ना, मी खूप धन्य झालो. खूप. बाकीच्या तर मला बोलायचं नाही. बाकीचा एवढा निर्वाह करतो त्या देहापासून सुख भेटते म्हणून सांगतात. आणि तो का झाला म्हणते? देहरूप झाला म्हणते. देहरूप होऊ शकत नाही. अहो, साधी मातीची वीट तिला जर जाळली आपण, तिचा रंग बदलतो आणि रंग एकदा बदलला का तिला किती कुटा ती मातीत मिसळत नाही, रंग आपला दाखवते. म्हटलं लवण ते पुन्हा जळाचे बाहेरी येत नाही घरी, त्यातून ह्या त्यासारी की तुम्ही जाणार साधू बनती पुन्हा न मिळती मायाला. ज्याने आत्मज्ञान ओळखलाय तो मायामध्ये शरीरामध्ये फसत नाही. आता मुर्दा झाला. याला चालवणारा पालवणारा पालक मालक चालक कोण आहे? याचं रक्षण करणारा कोण आहे? अहो, तिथं साध्य पटकन होते. अरे काऊन लावला कोण पळते? मग लंगडी असो का लंगडा असो, फेगडत फिवडत पळते. पाहिले ना तुम्ही? अरे काऊन पळून राहिला? नाही, साप आहे. म्हणजे या प्रकृतीने वाचवलं कोण? खाते पिते पालन करते कोण? भूक लागल्यावर जेवते कोण? हे मुर्दा. म्हणजे पालन करणारा. आता या शरीरामध्ये जेव्हा येतो तो, त्याला आपण जन्म म्हटलं. आणि या शरीरातून जेव्हा निघून जातो त्याला काय म्हटलं आपण? मृत्यू म्हटलं. आणि शरीरात असताना पालन पोषण करणारा विष्णू सद्गुरूना आत्मा व्यापक आहे. आणि म्हणून नारायण महाराजांची आरती आठवते. जय देवा गुरुदेव आत्मरूपी नारायण. का म्हटलं नारायण? हा शरीरावर नुसतं पाणीच पाणी आहे. लाळ, मूत्र, वीर्य, रक्त, घाम काय? पाण्याचं स्वरूप आहे. तो कुठे आहे? पाण्यातच आहे. नार म्हणजे पाणी आणि नर म्हणजे हा शाबास. काऊन नराला अग्नी म्हटलं? वा वा, हे पोटी हुशार आहे. उभा राहत येतो नर, आडवा आहे तो नार. आडवा आहे तो, आणि त्या आडव्यामध्ये शयन केलं नारायण. म्हणून नारायण कसा आहे? आडवा. नारायण कसा आहे? आणि शंकर कसा आहे? उभा. लिंग नाही का? आलं लक्षात? लिंग काय आहे? अग्नी आहे. लिंग काय? आणि अग्नी म्हणजे काय? शक्ती आहे, तेज आहे. लिंगात तेज आहे, शक्ती आहे, तो पुरुषार्थ आहे. ज्याच्या लिंगात शक्ती तेज नाही तो नपुषक आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. स्पष्ट आहे. त्या लिंगाची पूजा मात्र पिंडाशिवाय हो ओळख. चैतन्य आहे. काय ती लिंग? चैतन्यमय आहे. तर चैतन्य दिसते का डोळ्याने? का हो, त्यांच्या चैतन्य आलं, बोलत आहे. अरे हो, पण दिसलं का? आतापर्यंत मूर्छित होते, म्हणजे बेशुद्ध होतात, कोमात गेले होते असं म्हणा ना. आता चैतन्य आलं, पाहायला लागले. तर हे जे आलेलं चैतन्य आहे, त्याचं नाव आत्मा आहे. हे जाणीव स्वरूप आहे. आणि जाणीव दिसत नाही. दुसऱ्या पद्धतीने सांगतो. जाणीव म्हणजे ज्ञान. जाणीव म्हणजे ज्ञानाचा चेहरा आरशात दिसत नाही. ज्ञानाची सावली पडत नाही. पटते का? ज्ञानाचा, ज्ञानी माणसाचा चेहरा आरशात दिसत नाही. ज्ञानी पुरुषाची सावली पडत नाही. ज्ञानी पुरुषाचे पाय जमिनीला लागत नाही.
पटते का? एवढं पुढचं काय जास्त बोलता? आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आम्हाला सांगता, आता मागं जाऊन बोलाल तुम्ही काही सांगते बुवा ज्ञानी पुरुषाची का हा बुवा तो पायाला चालते जे मी आम्ही पाहतो मला फोकणार बुवा याचं का लोक चिलव्याचा असा पाहिजे आणि रूपानं आरशात दिसत नाही, आरशात दिसत पाहिजेच काय रे मग या म्हटलं. पुन्हा काय सांगितलं मी? ज्ञानी पुरुषात सावली पडत किती काय चालता बोलताना आम्ही याच्या पाठीमागे यात्रेला गेलो तर किती काय सावली पाहिजे. हा का म्हणते पटते की नाही? अर्थ काय याच्यातला नाही कळला. ही सावली पडली ती देहाची, रूप पाहिलं ते देहाचं पटलं का? आणि स्पर्श झाला चिरली जातो देहाचा. आत्म्याची सावली पडत नाही. आत्मा हा पुरुष आहे, आत्मा हा पुरुष आहे आणि त्याने भोगाची काया ही प्रकृती आहे, बाई आहे. पटलं? असा हा पती आणि पत्नीचा जोड आहे. हा भोगणारा भोगता आहे आणि भोग्य वस्तू आहे. ज्याला भोगतो त्याला भोग्य वस्तू म्हणतात आणि जो भोगणारा त्याला भोगता असे म्हणतात. आणि म्हणून साऱ्या जगामध्ये भोगता कोण आहे? भोगतारम यज्ञ तपसा. ज्याला हे कळलं का भोगता आणि भोग हा परमात्मा भोगत आहे, कोणता माणूस भोगत नाही. तो माणूस म्हणजे कोण आहे? आत्मा, पुरुष. सर्व जगामध्ये सर्वाचा जो आत्मा आहे तोच भोग भोगत आहे. मुर्द्याचा भोग भोगता येते का? मग भोगणारा कोण आहे? याचं नाव आहे वेदामध्ये भोक्तारम यज्ञ तपसा. तप कोण करते? शरीर करते का? तोच करते. भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम. तो ईश्वराचा ईश्वर आहे आत्मा, तो ईश्वराचाही मग महेश्वरम. हो असं ज्यानं जाणलं तो वैकुंठाचा अधिकारी आहे. सद्गुरुनाथ महाराज श्रीकृष्ण परमात्मा आपल्या गीतेमध्ये म्हणतात भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोकमेश्वर सुहृद सर्व भूतानाम ज्ञात्मा माम शांती दृश्यते. म्हणजे भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम. सर्वांचा भोक्ता महेश्वरांचा ईश्वर. भोक्तारम यज्ञ सर्व लोक महेश्वरम सुहृद. हो काही कारण नसताना प्रेम करणारा. म्हटलं सुहृद म्हणजे काहीही कारण, कोणतेही काही कारण नसताना प्रेम करणारा. आपल्या प्रेमात काही कारण आहे, आपल्या प्रेमात काही मागणी आहे. ते प्रेम असणे कामना होती. शरीरातून जे प्रदर्शित होते ती कामना आहे. आत्मा काहीच कारण नसताना कानातून आनंद घेतो, कानावरही कृपा करतो, नाकावर कृपा करतो, वास घेतो, डोळ्यावर कृपा करतो, त्याच्या कृतीतूनच पाहता येते. सर्व इंद्रिय त्याचीच कृपा आहे. सुहृद म्हणजे या सर्व इंद्रियावर काहीही कारण नसताना तो त्यांची सेवा करत आहे, त्यांच्यापासून आनंद घेत. पटला का? तर आपल्याला काही बुद्धिष्ट आहे का? नाही. पाय नाका मी तुझ्याकडे सुगंध घ्यायला लावतो, तो अर्धा सुगंध माझ्याकडे देतो म्हणते. पण माझ्या का लुच्चा म्हणून कोण पाय रूपा तू काय काम करायला गेली त्याच्यात तू 10-12 जिल्हे आणशील, तू तो माझ्याकडे पाचक देतो. सद्गुरुला भेदात पकडणं फार कठीण आहे. भोक्तारम यज्ञ तपसा सर्व भोक्ता. हो कोण आहे? तोच आहे. दृश्य तोच आहे, द्रष्टा तोच आहे, दर्शनी तोच आहे. दर्शन कोण आहे? तोच आहे. द्रष्टा पाहणारा कोण आहे? आणि ज्याला पाहतो तो कोण आहे? तोच आहे. आणि पाहणाऱ्याची क्रिया आहे कोण आहे? तोच आहे. म्हणजे ब्रह्मात्म ब्रह्म होईल, ब्रह्मात्म ब्रह्मणा होतो ब्रह्म ब्रह्म. म्हणजे पळी तूच आहे, आहुती तोच आहे, तूपही तोच आहे, धान्यही तोच आहे, टाकणारा हातही ब्रह्म आहे, वाचा ब्रह्म आहे, म्हणणारी वाचाही ब्रह्म आहे, शब्दही म्हणजे त्या यज्ञामध्ये जेवढा काय उपयोग होतो ज्या वस्तूचा त्या सर्व ब्रह्ममय आहे. याचं नाव ब्रह्मांड. ब्रह्मात्म ब्रह्म. एखाद्या माणसाने विचारलं का तुम्ही ब्रह्मात्म ब्रह्म ब्रह्मात्म ब्रह्म म्हणता, अर्थ कळला का तुम्हाला? कोण मूर्ख साधू गुरु आहे तुमचा गुरु? तर तुम्हाला ते कळणं आहे तो गुरुवर मूर्ख पण आहे. तर भोक्तारम कोण आहे? आत्माच आहे. हात कोण आहे? आत्माच आहे. आत्म्याचा ते अंश आहे, त्याच्यामध्ये ब्रह्म आहे.
आणि भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोकमहेश्वरम सुवृद्ध म्हणजे अकारण प्रेम करेल. सर्व भूतावर प्रेम आपलं त्याचं प्रेम आहे. त्याचं प्रेम जर गेलं सर्व मृतपाय आहे. त्याचं प्रेम गेलं सारं ऐसा चैतन्याचा शक्तीचा तो दाता आहे. सुखाचा सागर त्याला म्हणतात. आता दुसऱ्या शब्दात जड अनेक आत्मा एक. सारं जड आहे. सारं जड म्हणजे ज्याला स्वतःची ओळखी नाही आणि दुसऱ्याला ओळखू शकत नाही, ह्याचं नाव साध्या साध्या शब्दात. मी जेव्हा रामेश्वरात कीर्तनाला गेलो आणि या जडाची व्याख्या केली तेव्हा तिथून काही पाहुणे आले होते. सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, कैकाडी महाराज खास नातेवाईक. म्हणजे महाराज तुमचं हे कीर्तन 50,000च्या वर आहे आमचं एका कीर्तन. आजपर्यंत आम्ही एवढी कीर्तन केले, ऐकले मोठे मोठे, पण अविद्या माया काय आहे हे अजूनही सांगितलं नाही. साध्या आणि सोप्या शब्दात सांगता. हे 50,000 कीर्तन आहे म्हटल्याबरोबर त्यांना वाईट वाटलं. कोणाले? जाधवले. आमच्या बुवाला भडकून आला का तू? आम्ही दिले तेवढे घेते आणि तू 50,000 कीर्तन. उद्या बुवानं म्हटलं का 50,000 दे, तर तू तो भडकून राहिला. सांगायचं तात्पर्य बद्रीनाथ, केदारनाथ सर्व ठिकाणी कीर्तन केले आहे, पण मला टोकणारा हे तुमचा शब्द हा अभंग खोटा आहे म्हणणारा भेटला नाही. आणि हे अभंग देव पाठ करते. कोण पाठ करते? आता तुम्ही म्हणता साहेब हाय बुवा का म्हणजे माझे अभंग देव पाठ करते. हो काऊ म्हणून त्याने हरिपाठ म्हणते. काय म्हणते? कोण पाठ केला? काय आता हरी माझा पाठ करते माझ्या अभंगाचा, तरी तुमच्याकडून अपेक्षाच काय नको. परंतु प्रेम आहे मग तुमच्या म्हणून वाटतं काय हरिपाठ करून राहिला माझे अभंग म्हणून तो अभंग आहे, देवाचा अभंग हो. आणि तुम्ही जर हरिपाठ केला, जसा हरिपाठ करताय तसं तुम्ही पाठ जर केला तर तुम्ही कोण व्हाल? हरी व्हाल. का व्हाल? हरी होणं काय? नर हरी सोनार झाला. नराचा हरी तुम्ही होणार नाही का? पण केव्हा पाठ करा तेव्हा. हरीने जो पाठ केलाय तोच तुम्हाला पाठ करायचा आहे. सद्गुरुनाथ महाराज म्हणजे देव जे करतात ते आम्हाला करायचं आहे, कारण देव व्हायचं आहे. पटलं? राजा उपदेश आहे तो. त्यांनी तुम्ही तुम्हाला समजणाऱ्या भाषेत सांगत आहे. राजा तू शरीर नव्हे का जन्माला आणि मरणार आहे. जरा व्याधी त्या शरीराने आहे. तू त्या शरीराचा धरता करता आहे. सुवृत्त हो चैतन अमल सहज या सर्व इंद्रियाला सुख देणारा तू आहे. आणि या सर्व इंद्रियाचा भोगताही तूच आहे. म्हणजे इंद्रियाचा भोग होते तो तुला प्राप्त होते. भोगता म्हणजे भोगणारा. हा जर निघून गेला तर इंद्रिय भोगूच शकत नाही. मग आता इंद्रिय भोगता आहे का आत्मा भोगता आहे? ना आपण कोण भोगताय म्हणतो? अमक इंद्रिय भोगत आहे, तमका इंद्रिय भोगत आहे, तो माणूस भोगत आहे त्या बाईला, ती बाई भोगत आहे त्या माणसाला. काय मूर्खपण आहे होय. अहो कोणीच कोणाला भोगू शकत नाही. जड आहे. जड अनेक. सारा जड आहे. जड म्हणजे ज्याला स्वतःची ओळखी नाही आणि इतराला ओळखू शकत नाही. दगड, माती, सोनं, चांदी अविद्या माया. कोणती माया? अविद्या माया. हे खेळीने केली आम्हाला. बोलू नको तू, आम्ही जसं म्हणतो तसं वाग. म्हणून आपण पायाला बोलू नको, याचं त्यांनी तसं तोंडा बोलू नको, मी जसा बोल तसं बोल. म्हणजे काय आपण त्याला खेळून राहिलो. सद्गुरुनाथ महाराज जड अनेक आहे. यांच्या स्वतःची ओळख नाही आणि स्वतः ते काही करू शकत नाही. दगड माती. तो त्या दगडा मातीला चालवणारा, नाचवणारा जड अनेक आत्मा एक. हा आत्मा आणि अनात्मा विवेक. जडावर्तविता जगन्नायक तयश म्हणा. जगन्नाथ आहे तो. म्हणजे अनेक रूपात प्रकट झाला तो जगन्नाथांना. जगत अनेक रूपात आहे. जगाचं अनेक नामरूप आणि आकार आहे. पट्टे का मी काय बोलतो?
अनंत नाम, अनंत रूप, अनंत आकार याचं नाव जग. आणि त्या जगात कोण भरलाय? जग म्हणजे कसं आहे? जड आहे. जग म्हणजे काय? पृथ्वी, माती, पाणी, आकाश जड आहे. या जडावाला फिरवणारा कोण आहे? जड अनेक, जगामध्ये जड जड आहे, जगात आहे. जड अनेक, पण त्या जडाला नाचवणारा चालवणारा आत्मा चेतन आहे. सहज सुख करायचे चेतन, ज्ञान तो. जड अनेक आत्मा येतं, असा आत्मा आत्मा विवेक म्हणजे जड काय आणि चेतन काय? विवेक आहे. इथं जड आहे आणि चेतन आहे. तर जडाला किंमत काय? चेतन आहे. ऐसा आत्मा आत्मा विवेक जगावर्तविता. या जगाचा संचलन कोण करत आहे? पृथ्वीला कोण फिरवत आहे? वायूला कोण दिशा देत आहे? अग्नीला कोण जाळत आहे? तो आत्मा आहे. आता अग्नी त्यानं निर्माण केला, त्यानं अग्नीमध्ये चैतन्य घातलं. हा अग्नी याचा अंश आहे. अग्नी अंश असल्यामुळे या आत्म्याने ओळखू शकत नाही. सूर्य या आत्म्याचा एक अंश आहे म्हणून सूर्य याला ओळखू शकत नाही. चंद्र या आत्म्याचा एक अंश आहे. रवी, शशी, अग्नी, मेनतीच्या रूपा. रवी, शशी, अग्नी, मेनतीच्या रूपा. स्वयंप्रकाश रूपा मेने वेदा. स्वयंप्रकाश रूपा स्वयंप्रकाश रूपाने आमची भ्रांती कुठे काय? आम्हाला माहिती का आम्ही इंद्रियाचे भोग म्हणजे आम्ही भोगतो. म्हणजे आम्हाला जे इंद्रियाचं सुख भेटते ते कोणापासून भेटते? शरीरापासून भेटते. भ्रम आहे हा. काय कसा भ्रम आहे? साध्या शब्दात थोडा आत्मा दूर करायला, यापासून आत्मा दूर करा. भोग भोगते काय? अधिक उदाहरण गोष्ट. आजकाल सुंदर सुंदर बाहुल्या निघाल्या, करंटवर चालतात. त्याला काय म्हणतात? यांत्रिकच म्हणा. हो, रिमोट म्हणा, रिमोट म्हणा. आता त्या ज्या बाहुल्या जड आहे. बाहुल्या कशा आहे? पण त्यात नाचवणारी जी शक्ती आहे ते दिसलं का कोणाने? शेल म्हणा बॅटरीचा किंवा इलेक्ट्रिकचा करंट म्हणा, जिथे दिला तिथे जशी नाचवा तशी नाचते. कोण नाचवलं? अजून सांग. तुमच्या फ्रीजमध्ये, एका फ्रीजमध्ये गरमही होते, थंडही होते. आता गरमही होते, थंडही होते. पण गरम थंड करणारी कोण आहे? इलेक्ट्रिक. इलेक्ट्रिक दिसली का तुम्हाला? मग त्याचं गरम होणं, थंड करणं काम कोणाचं आहे? दिसलं का? हात लावून पाहा. हात लावून पाहा त्या इलेक्ट्रिकले. आता इथं तुम्हाला दिसते, बल्ब दिसून राहिले म्हणजे आकार दिसून राहिला. त्याचं नाव बल्ब. नामरूप आणि आकार दिसून राहिला. पण या नामरूप आकार म्हणजे जड. मी जडाची व्याख्या अनेक पद्धतीने सांगत तुम्हाला. नामरूप आकार म्हणजे नाक, कान, तोंड, जीभ, हात, पाय, शिश्न, गुदद्वार काय आहे? नामरूप आकार ते जड. नामरूप आकार काय ते जड आहे. तसं हे बल्ब आहे, तो ट्यूब आहे, अमका आहे, डमका आहे, मान्य आहे. नामरूप आकार आहे, जड आहे. चैतन्य कोण आणलं? इलेक्ट्रिक. कोण आणलं? आणि लाईटचं चैतन्य नसतं तर यांनी प्रकाश दिला असता का? त्याप्रमाणे आत्मा नसता तर इंद्रिय प्रकाशित म्हणजे चैतन्यात आले असते का? प्रकाशित म्हणजे चैतन्य. इंद्रिय सारे झोपलेले आहे. इंद्रिय सारे झोपलेले आहे. तो ज्या इंद्रियाची तुम्हाला आठवण होते, आठवण करणारा कोण आहे? आत्मा नाही. लक्षात घ्या मुद्दा. हे तो मोठा सूक्ष्म भाग आहे. आत्मा नाही आठवण करत कोणाची. तो निर्गुण आहे. त्याचं प्रकाश देणं फक्त काम आहे. मग आठवण करते पण अहम आत्मा. अहम आत्मा म्हणजे ही एक वृत्ती आहे. अहम आत्मा काय? वृत्ती आहे.
या वृत्तीचंच नाव ज्ञानदेव आहे. वृत्ती येणारी आहे, जाणारी आहे. वारकऱ्याला माहिती नाही, बसले ज्ञानदेव ज्ञानदेव ज्ञानदेव. ज्ञानदेव येणारा ही वृत्ती आहे, ज्ञान ही वृत्ती आहे आणि निर्गुणी निवृत्ती आहे. निर्गुण ही निवृत्ती म्हणजे जाणीव नाही, जाणीव ज्ञानीव परब्रह्मी नाही. हा उपदेश आहे बरं. गुरुजी करत आहे, अंतिम बा पुत्रावस्था म्हणत आहे. कोण? शुकाचार्य गुरुदेव परीक्षितीला. या ठिकाणी शुकाचार्य करत आहे, ती भाषा तुम्हाला कळणं फार कठीण जाईल. ऐकली तुम्ही, वाचले. मी सोप्या सोप्या भाषेत करायचा एक प्रयास करतो. ती माझी विद्वत्ता नाही, मी तेवढा विद्वान नाही आहे, ही एक कृपा आहे. तर ज्ञान ही वृत्ती आहे. ज्ञान हे त्याला काय म्हणतात? अहम. काय म्हणतात? अहम. अहम ब्रह्मास्मी. ज्ञान ब्रह्म आहे, ज्ञान. पण ते येणार आहे, जाणार आहे. आणि म्हणून 16व्या वर्षीच गड्ड्यात गेलो सद्गुरुनाथ महाराज. केव्हा गेलं गड्ड्यात? 16व्या वर्षीच गड्ड्यात गेलो. आता मध्ये सांगा, येणारं जाणार नसतं तर ज्ञान मेलं असतं का? बोला ना. कोण्या भ्रमात चालले तुम्ही? झाला ज्ञान, गेला तुमचं ज्ञान तो गड्ड्यात. आणि कोण टाकलं त्याला गड्ड्यात? म्हणजे पांडुरंगानं. कोण टाकला? गुरुनं. निवृत्तीला त्याला गड्ड्यात जा. कारण ज्ञानाला किंमत नाही. लक्षात घ्या मुद्दा पुन्हा. ज्ञानाला किंमत नाही. हा, आणि तुम्ही ज्ञानाला किंमत सांगता गुरुजी दोतोंडी आहे का? ज्ञानाला किंमत केव्हा आहे? नामरूप आकार आहे तेव्हा. नामरूप आकार आहे तिथं ज्ञान चालते. जिथं आकारच नाही, नाम नाही, रूप नाही, तिथं कोणतरी बाई बसली आहे. मला माहित नाही, कोण दिसत नाही डोळ्याने माझ्या. नामरूप आकारावर माझी दृष्टी गेली आहे. पण त्या बाईच्या माझ्या डोळ्याच्या मधात जे काही आहे त्याचं नाम नाही, रूप नाही, आकार नाही. तर ज्ञानदेव त्याला दाखवू शकत नाही. ज्ञानदेव काम. तुम्ही लोकांपादला गेला असाल, तिथं झाड नाही, झुड नाही, काहीच नाही. जिकडे पांढरे काहीच आकारच नाही. विचारतो मुलगा, बाबा हे काय आहे? बापालाच माहिती तर का सांगणार? ज्ञान काम करत नाही. तुम्हाला निश्चित अंतराळात पोकळी दाखवली, आभाळापर्यंत दृष्टी गेली नाही समजा, तर तुमच्या दृष्टीसमोर, कारण दृष्टी दिसते केव्हा? दृष्टीला पहिला प्रकाश पाहिजे. या डोळ्याला पहिले प्रकाश पाहिजे. प्रकाशाशिवाय दृष्टी पाहण्याचं काम करू शकत नाही. लक्षात पोहोचतो तुला. तर ही दृष्टी प्रकाशातून जात आहे. कुठून जात आहे? प्रकाशातून. ज्याने नामरूप आकार नाही. त्या प्रकाशाचं नाव चैतन्य परमात्मा आहे. पटते का? मी काय म्हणतो, पटते का? दृष्टी काय सांगू, एखादा खोली आहे, अंधार काळा कुपटा आहे. उदाहरण आहे बरं का, टाइम बरोबर आहे, कारण भान राहत नाही मला, तसं लक्ष द्यायला. अंधारी कोठडी आहे. आता तिथं वस्तू पाहिजे आपल्याला, तो डोळे सोबत पाहिजे, दिवाई सोबत पाहिजे. डोळे सोबत पाहिजे, नुसत्या डोळ्याने दिसत नाही. त्याने का पाहिजे? म्हटलं म्हणजे डोळे प्रकाशाशिवाय पाहू शकत नाही. आता पहा, ती बाई दिसली मला. का दिसली? तर दोघांच्या मधात प्रकाश आहे. काय आहे? प्रकाश आहे. त्या प्रकाशातून माझी दृष्टी गेली. त्या प्रकाशातून माझी दृष्टी, तेव्हा ती बाई दिसली. पण या डोळ्याने प्रकाश दिसला नाही. म्हटलं का? या डोळ्याने प्रकाश दिसला नाही. मग दिसलं काय? नामरूप आकार. तो प्रकाश पाहू शकला नाही, पण नामरूप आकार पाहिला, त्याचं नाव ज्ञान. आलं का लक्षात? लक्षात आलं का नाही आलं? की आता मी म्हणतो तीच बाई बाई कोण म्हणतात, असंही त्याला पाप होत आहे घुसळीचं बोल नाही. म्हणजे दूरचा मी एक, मला मधात काय भरलाय सांगायचं मला. डोळ्याने प्रकाश असल्याशिवाय डोळा पाहू शकत नाही. प्रकाशाच्या आधी नाही डोळा, स्वयंप्रकाशित नाही.
आणि म्हणून नेत्रांची वस्तू पाहता येत नाही. म्हटलं म्हणून उदाहरण देईल तुम्हाला समजण्याकरता. काळ्या फक्त अंधार आहे, त्या खोलीतली वस्तू अंगाला आणायची आहे, तर डोळ्याने पाहतो म्हणतो डोळ्याने आपण दिसतच नाही. काहून? डोळ्याला प्रकाशाची, म्हणजे अंधारातली वस्तू पाहण्याकरता प्रकाशही पाहिजे आणि डोळेही पाहिजे. म्हटलं ना, तर प्रकाश आहे पण वस्तू कोणती दिसत? नामरूप असा पहिली वस्तू, तो प्रकाश डोळ्याने पाहू शकतो. त्याप्रमाणे जी बाई नामरूप आकारात आहे बसलेली आणि नामरूप आकार पाहणारा ज्ञान आहे, डोळ्यातून ज्ञान ज्योत जाते, तेव्हा त्याच्या ज्ञानामध्ये त्या ज्योतीत ती बाई येते. लक्षात आलं का? त्या ज्योतीत ती बाई येते तेव्हा ओळखा ती बाई आहे. त्यानं आपल्या घेतली ती बाई कोणी? ज्ञानाने. ज्या अजून पुन्हा सांगतो, सूर्याकडे तुम्ही नेत्र करून बघा, ही ज्ञान ज्योत, याला संवित म्हणतात वेदामध्ये, ही ज्ञान ज्योत त्या आकाशाला जाऊन मिळते आणि ते पूर्ण आकाश आपल्यात घेते, तेव्हा ते आकाश दिसते. आपल्यात घेतल्याशिवाय दिसत नाही. हे ज्ञान त्या आकाशाला आपल्यात घेते. हे ज्ञान असं आहे की जसं भांड असन तसा त्याने आकाश. हो हो, म्हणजे आकाश जसं आहे तर हे ज्ञानाने, म्हणजे या डोळ्यातून निघालेली ज्योत आहे ती आकाशापर्यंत गेली. पटलं? आणि आकाश नामरूपा आकारात आहे, त्या आकारात जाऊन थांबली. पण आकाश आणि डोळ्याच्या मधात जे तत्व आहे त्याचं नाम नाही, रूप नाही, आकार नाही, पण प्रकाश आहे, म्हणजे जाणीव आहे. ती जाणीव आहे ती डोळ्याने दिसली नाही, पण या जाणीवेने नामरूप आकार दिसतात. सद्गुण ज्ञानदेव काम स्वतंत्र झालं. म्हणून ज्ञानदेवा तुमची किंमत येतं त्या नामरूप आकाराची. जिथं नामरूप आकार नाही, निराकार आहे. काय? जो निराकार तो निर्गुण आहे, तो तुम्ही पाहू शकत नाही. त्याचं नाव निवृत्ती. त्याचं नाव म्हणून ज्ञानदेवाचा कोण आहे? गुरु आहे. वृत्ती ज्ञान आहे, वृत्ती ज्ञान आहे. या वृत्ती ज्ञानाला अहम म्हणतो आपण. अहम ब्रह्मास्मी. पटला का? कोण आहे अहम ब्रह्मास्मी? त्या आत्म्याचा प्रकाश. आत्म्याचा प्रकाश म्हटलं, मी आत्मा नाही म्हटलं. आत्म्याचा प्रकाश जो आहे ते अहम. पण एवढं तरी म्हटलं, मी जीव आहे असं नाही म्हटलं. अहम ब्रह्मा, मी ब्रह्म आहे एवढं तरी त्याने जाणीव. आपण मी जीव आहे म्हणतो, गेलं बाय. जीव म्हणजे जाणीव, जीव म्हणजे खाण्यापिण्याची जाणीव म्हणून जीव झाला. आणि विषयात जाणीव जगन्नाथ झाला. जगाची जाणीव आहे, जगाची ज्याला जाणीव आहे तो कोण आहे? मग आता सांगा मी कोण आहे? बोला. साऱ्या जगाची जाणीव आहे, तुमची जाणीव आहे, तुमची आतली बाहेरची सर्व जाणीव आहे का नाही? जगन्नाथ नाही तो. साऱ्या जगाची जाणीव म्हणजे साऱ्या विश्वाची, म्हणजे संसाराची, म्हणजे ब्रह्मांडाची, पिंडाची ज्याला जाणीव आहे तो जगन्नाथ आहे. तोच गुरु आहे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन, अवघेची त्रैलोक्य आनंदाची, अवघेची त्रैलोक्य म्हणजे अंतरिक्ष, स्वर्ग आणि मृत्यू लोक म्हणजे पाच. स्वर्ग हे पृथ्वी, पृथ्वीवरील लोक, स्वर्गातील लोक आणि स्वर्गाची पृथ्वीच्या मधात जे आहे त्याला अंतरिक्ष लोक म्हणतात. भूत खेत सर्व तिथं राहते वायू रूप. आता मला भूत दिसत आहे का? अवघेची त्रिलोक्य आनंदाचे अहम ब्रह्मास्मी. जो तो काम मी आहे. कोण म्हणते? कुत्रा म्हणते मी, माकोळा म्हणते मी आहे. हे ज्ञान कोणाला नाही आहे? झाडाला आहे, कुत्र्याला आहे, पण त्यांच्या ती जाणीव प्रगल्भ झाली नाही. जितकी माणसामध्ये ती प्रगट झाली तितकी प्रगट त्याच्यात अप्रकट आहे. पटते का? पण त्याला हात ते चिमट्यात बिचारी, म्हणजे त्यांना स्पर्श आहे.
म्हणजे जाणीव जाणीव कुठे नाही हो, जाणीव कुठे नाही, सर्वत्र आहे. म्हणून ब्रह्मा कुठे आहे? हम ब्रह्मास्मी कुठे आहे? कण कणात आहे. काय म्हणतात लोक? कणकण्य भगवान आहे. भगवान म्हणजे ज्याचं ऐश्वर हे वाण आहे, ज्याचं ऐश्वर त्याचं रूप आहे. काय? जसं माझंही रूप माझं काय ऐश्वर आहे, माझं इंद्रिय माझं ऐश्वर आहे. ते ऐश्वर मी प्राप्त केलं आहे. गाड्या 5 पाहिजे 5 भरते, गाड्या 2 पाहिजे 2 भरते. बे गुन्ह्या बसा लागते काय कराच लागते. काय आहे? ऐश्वर्य. आश्रम काय? महाराजांचं ऐश्वर्य आहे, त्यांनी निर्माण केलेलं आहे, त्याचं पालन करत आहे. काय? ऐश्वर्य. ऐश्वर्यवान कोण आहे? ज्ञानदेव, जगन्नाथ. ज्ञानदेव म्हणजे सारे जगात पसरलाय ज्ञान. मग जगाचा नाथ म्हणजे जगाला फिरवते ना, मालक जगाचा तो आहे, जडाला नाही कधी. हात पाय नाक कोण? सर्प इचू माशी मासोळी साऱ्याला नाचवते कोण? ज्ञान. साऱ्या जगाला नाचवणार ज्ञान, त्याचं नाव जगन्नाथ, जगाचा. हो, तो गुरु बनला. इथं नाचवते लोक, जे ज्ञान मी नाही नाचवत, ते ज्ञान नाचवते. म्हणून ज्ञान देवाची किंमत आली थोडीशी. पण हा ज्ञान येणारा आणि जाणारा आहे. आणि त्याने गुरुच दाबते खाली. कोण दाबते? हे वारकऱ्याला म्हणत खूप वाईट वाटत जाईल. सांगायचे हा गुरु का? त्याने गुरुनं गड्ड्यात दाबला. तर ज्ञान ही वृत्ती आहे, म्हणजे विकल्प निर्माण करणारी आहे, अनेक विषयाची जाणीव करून देणारी आहे. अहम आहे, ह्या अहमाला आत्मा दिसत नाही. पण हा जो अहम आहे ज्ञान, हे प्रकाशाशिवाय ज्ञानाचं काही चालत नाही. म्हणजे अंधार असं तर डोळे काम करू शकत नाही, डोळ्याचं ज्ञान काम करू शकत नाही. तर तो आत्मप्रकाश आहे. त्या आत्मप्रकाशामध्ये हा अहम आपली चालाकी करत आहे. का करत आहे? चालाकी दाखवत आहे. म्हणजे देहाचे सोहळे, देहाचे भोग तो भोगत आहे. कोण? अहम म्हणजे मी. अहम म्हणजे मी. तर मी म्हणजे 2 आहे. मीचा जन्म, मी कोणाचा पोरगा आहे? रूपा. मला असं समज होतं यापोटी पहिले मी आला म्हणून. बरोबर आहे का? हा, साऱ्या जगावर कोण राज्य करत आहे? सारे वेळ पहा बरं, मी बेकार माणूस आहो. हो, म्हणजे भांगरात मध्ये काळ माहित नाही ना. आम्हाला काय काळ माहित? काळाचं नाही भीत आहे. काळ आडवाला तर हे चालूच नसतं ऐश्वर्याच्या काळाची. हो, तेच तो नाही. मग लोक नाराज होते, हा बुवाचं होतं लंब आहे म्हणजे झालं. आणि मी सांगतो तिथं माझ्या तुम्ही लंबाच हवा. आणि लोकही म्हणते तुमच्या इतके जोडी लंबे कोणाचे नाही म्हणते आमच्या याच्या सद्गुरुनाथ महाराज. म्हणजे जोड्याची उपमा मिळते त्यांची सद्गुरू. खेळत आहे हा. तर ज्ञान हे प्रकाशाचं चालत नाही. ज्ञान तुमच्यात आहे का? नाही आहे. अंधाराच्या खोलीत ती वस्तू ओळखता येते का? मग कुठे गेलं ते ज्ञान तुमचं? साधं उदाहरण घ्या ना. म्हणजे ज्ञानाला काय पाहिजे? प्रकाश पाहिजे. वा वा वा, सुंदर बोला. मग प्रकाश कोणाचा? आत्म्याचा. आत्मप्रकाशाशिवाय हे वृत्ती निर्माण होतच नाही. ही निर्माण झालेली आहे. कोण? वृत्ती. जी वृत्ती निर्माण होते ती मरते. वृत्ती निर्माण झाली ती मरते. अहो, मला खाण्याची इच्छा झाली, माझी वृत्ती. काय? वृत्ती. या वृत्तीचं दुसरं नाव प्रवृत्ती. वृत्तीचं दुसरं नाव प्रवृत्ती. आणि ती वृत्ती न होणे, कायमची खतम होणे, त्याचं नाव संत निवृत्ती. सद्गुरुनाथ महाराज. ज्याला कुठलीच इच्छा नाही, ज्याला कुठली घ्यायची नाही, पाहायची नाही, द्यायची इच्छा आहे, तो निवृत्ती गुरु आहे. तो निवृत्ती गुरु आहे. त्याच्या प्रकाशासारे जग काम करत आहे, तो गुरु.
जय जय गुरु महाराज गुरुदेव. परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु. पटलं का? निवृत्ती वृत्ती पटलं का? वृत्तीचा नायनाट होणे म्हणजे ज्ञानाला गड्ड्यात. अभिमान कोणाचा आहे? ज्याने ज्ञान आहे त्यानेच अभिमान आहे. अज्ञानाला कधी अभिमान राहते का? आणि ज्याला दोन गाणे म्हणता येते का, ज्याला तो साडी घोडी चांगली भेटली, तर अभिमान कोणाचा आहे? त्या ज्ञानाचा आहे. आणि हे ज्ञान कोणावर कब्जा करते? नामरूप आकारावर. आणि नामरूप आकार नसतो हे ज्ञान अंधळ बनते. ज्ञान काय बनते? अंधळ बनते. ज्ञानाची तर काहीच चालत नाही. ज्ञानदेवा जी हे काय वय रे ते माहित नाही जी म्हणते जी पट्टे का तिची सोप्या शब्दात आहे. अध्यात्म आहे हे. काय अध्यात्म आहे. आणि हा ज्ञानदेव आहे. हा ज्ञानाचा अहम आहे. अहम कोण आहे? अहम काम करतो. अहम ही वृत्ती आहे. अहम हे निवृत्तीच्या पोटावर उत्पन्न झालेली, निवृत्तीच्या उरावर उत्पन्न झालेली. जसं देवाच्या ज्ञानदेवाच्या म्हणजे जाणीवेच्या उरावर हे नामरूप आकारात आलेली अविद्या माया, त्याची स्वतःची विद्याच नाही, स्वतःची ओळख नाही त्या सोन्यात आणलेली आहे. ते लोकांना काय ओळखून? अविद्या माया. ही कोणती आहे? अविद्या माया. लक्षात घ्या. जिला स्वतःची ओळख नाही, चित्राला ओळखू शकत नाही, जड आहे. विटा माती घर काय तर कोणती माया? पण ह्या ज्ञानदेव अहम माझं घर म्हणते. कोण म्हणते? अहम. आणि हा अहम कायमचा नाही. ह्या येणारा अहंकार ज्या मानसीचा वेदना तया ज्ञानाने पोटीच जिरे. आणि जो तो अहंकारात आला त्याला ज्ञानाच्या गोष्टीच कळत नाही. म्हटलं का? कारण वृत्ती आहे, प्रवृत्ती निवडली. काय झाली? आता प्रवृत्ती आणि वृत्ती याच्यातही फरक आहे. प्रवृत्ती म्हणजे भोगाविषयीची वासना. ही प्रवृत्ती जेव्हा निघते म्हणजे हातापायाविषयीची मी ममता, ही प्रवृत्ती आहे. पण देहाचं जेव्हा ज्ञान करते का नाशिवंत आहे, घाणेरडं आहे, म्हणजे याच्यावरची तर प्रेम आहे, त्या मोह आहे, तो निवृत्त होते, तेव्हा वृत्ती शिल्लक राहते. म्हणजे शरीराचा भाग मी आहे असं म्हणणार नाही. ही वृत्ती काय आहे? ही पण वृत्ती ते काय करून घेते ते. म्हटलं प्रवृत्ती आणि वृत्ती. प्रवृत्ती म्हणजे कृती करण्याची, याला कृती अहम म्हणतात. काय म्हणतात? मी केलं का नाही म्हणते. आणि त्याच्या वृत्ती म्हणजे ती वृत्ती निर्माण होते. ती कर्म करण्याच्या आधी वृत्ती निर्माण होते. आणि मग तुम्हाला सांगतो कोणती क्रिया करायच्या आधी जाणीव होते. काय होते? काही काही बाया आहेत उठून जातात. त्या ज्ञानी माणसाला कोण जाते का? लग्नी लागली असं किंवा परसाला लागली आहे म्हणजे काय झाली? जाणीव झाली त्या क्रियेची. तर क्रियेची जाणीव करून देणारा ज्ञानदेव आणि क्रिया करणारा प्रवृत्ती. वृत्ती आणि तर प्रवृत्तीची वृत्ती होणे म्हणजे निवृत्ती नव्हे, हे लक्षात ठेवा. लोक कोणती प्रवृत्ती केली का निवृत्ती आली नाही, महान चूक आहे. असा बोलणाऱ्या बुवाला गड्ड्यात टाकून द्या. ज्ञानेश्वर म्हणतात. म्हटलं का? प्रवृत्ती म्हणजे कार्याची अहम, मी केलं, मी करताय. कोण बोलताय? याला कृती अहम म्हणतात. कर्माचा घमेंड मांडणं. म्हटलं पण त्या कर्माची जाणीव करून कोणी दिली? ज्ञानेश्वराने. याला वृत्ती म्हणतात. जाणीव करून देणारा स्वयं आहे, वृत्ती आहे. आणि कर्म करून जी अहमपणा येते ती प्रवृत्ती आहे. आणि या दोघांच्या पलीकडे निवृत्ती आहे. लक्षात ठेवा. तर लोक म्हणते आमची प्रवृत्ती मिली, आम्ही निवृत्तीत गेलो. अरे प्रवृत्ती मिळाल्यावर निवृत्ती होत नाही मित्रा, मी वृत्ती शिल्लक राहते. ज्याला अहम भाव असे म्हणतात. अहम ज्ञानात आहे. अहम आणि हा येणारा जाणार आहे. म्हणून हा शिष्य कोणाचा आहे? निवृत्तीचा आहे. निवृत्ती म्हणजे निर्गुण निराकार. जाणीव नेणीव त्याचं ज्ञानही नाही, अज्ञानही नाही. ज्ञानातून जेव्हा गर्व येते म्हणून त्या निवृत्तीने त्या ज्ञानाला गड्ड्यात दाबून दिला. आठवावून गुरुनं शिष्याला गड्ड्यात दाबून टाकला. असं म्हटलं तर वारकऱ्याची अशी आग होईल, माझ्यावर केशीच होईल.
का महाराजांनी आमच्या भावना दुखवल्या. काय दुखवल्या? सायले आले भावनाच नाही तर दुःखाचा प्रश्नच कुठं आहे? एक काय भावनेचा प्रश्न आला. भावना काय? जड आहे. हा भाव आहे. हा काय? भाव आणि भावनेमध्ये फरक आहे. नाही, आमच्या भावना दुखवल्या. आमच्या ज्ञानदेवाला गड्ड्यात टाकला. त्याच्या गुरुनं असं म्हटलं. आता गुरु शिष्याला गड्ड्यात टाकते का? एक बुवाच्या बाण्यात त्या बुवाचं पहिले बंद करा, विशेष टाका. होणार आहे. आणि मी ज्ञानेश्वरी विश्व ज्ञानेश्वरी प्रगट करताना खूप भ्यालो होतो. कसा म्हणजे तुकाराम तर नाही करणार. काय नाही करणार? तुकारामाला कापून टाकला आणि शिवाजीच्या भीतीनं वैकुंठाला गेला म्हणून थाप मारून दिली. कारण तुकारामाला मारला आम्ही समजलं, बाबनाने वाटलं असं, तर शिवाजी आम्हाला कापल्याशिवाय. आणि म्हणून शिवाजी त्यांचे गुरु लागत होते. अजून आहे का? शिवाजीचे गुरु किती होते? ज्ञानगुरु 2 होते. एक मार्ग दाखवणारा समर्थ जय जय रघुवीर, आणि दुसरा उपदेश करणारा तुकाराम. म्हणून तुकारामाच्या कीर्तन 2 वस्तू होते. आणि त्यांना चालना देत असे कोण? समर्थ. अफजल खान येणार आहे, मला महाराज सावध राहा. देणे ईश्वराचे, बुद्धी देणे जगदंबेचे, सावध राहा. काय काय इशारा केला मस्तपैकी. त्या गुरुच्या आज्ञेप्रमाणे वागले शिवाजी, म्हणून अफजल खानाचा वध करू. नाही तर अफजल खान मारा फार कठीण होतो, फार कठीण होतो. का तो प्रेमाचं आलिंगन देण्याकरता आला होता. पण इच्छा का होती, भावना का होती, आता लक्षात ठेवा. कृती दिसती पण भाव दिसला का? या 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 म्हणजे काय दिसला? खची प्रेम आहे मा, पण आतमध्ये काय होते? तो महाराजही हुशार झाले ना. कोणी केलं? समर्थाने वागणं घातलं, आलिंगन दिल्याबरोबर त्याच्या पोटात घातले. चटपुरात महाराज. जय जय गुरु महाराज. प्रवृत्ती कर्म करण्याची म्हणजे भोग भोगण्याची, तिला काय म्हणतात? प्रवृत्ती. आता आम्हाला इच्छा नाही बा. चाह गई चिंता मिठी मनुआ बेपरवा, जिनको कुछ नहीं चाहिए शयनपति के ज्ञान. आता काही करायची इच्छा नाही, बोलायची इच्छा नाही, काही करायची इच्छा नाही. म्हणजे प्रवृत्ती म्हणजे मी मेला. कोण मला? मी केलं, मी केलं. हा मी कोण आहे? मी कोण आहे? कोणाचा पोरगा आहे? वंद्या मायेचा पोरगा. वंद्या म्हणजे जी आहेच नाही. हा माय नाहीच आहे, जी नाही तिचा पोट्टा आहे. अरे केवढा भ्रम आहे. काय समजलं अज्ञानी माणसाने? जी बाई जिवंत वास्तविक नाही तिचा पोरगा कोण आहे? मी. मग आता जी वास्तव्यात नाही ती कोण आहे? मायाच आहे. जी नाही ती माया. मा म्हणजे नाही, जी म्हणजे दिसते ती आहेच नाही. माया आहे, भ्रम आहे. मायेचा काय? भ्रम आहे. या भ्रमाचं पोट मी म्हणजे माया आणि ब्रह्म्याचं मिलन, त्याच्यातून मी निर्माण झाला. म्हणजे जड आणि चेतनातून शरीराचा मीपणा आणि ह्या ज्ञानदेवाचा माझं शरीर आहे. अहमभाव प्रवृत्ती. अहमाचा ज्ञानाचा नाही, अहमाचा म्हणजे कृती अहम. कृती अहम आणि कुडी याच्या संगमातून, दोघांच्या मिलनातून कोण निर्माण झाला? मी. म्हटलं आता याची मायेसारी मिथ्या आहे, हा मी कोण सत्य राहील? साऱ्या जगात न्याय कोण करत आहे? साऱ्या जगात कोणाचा पकडा आहे? जो तो काय म्हणते? गाय म्हणते मी, बैल म्हणते. जो मी म्हणते त्या मीच पत्ता माहित नाही का मी कोण आहे? होईल मी. या दोघांच्या मिलनातून जे तिसरं जन्माला आलं त्याचं नाव मी आहे. या मी मध्ये आता जडही आहे, चेतनी आहे. जडही आहे. म्हणून हा कधी कधी मी घरातलं काम करते, जडाकडे लक्ष देते. जेव्हा जड वरते ते जडाविषयी प्रेम निर्माण होतं तेव्हा
पण जेव्हा जडाविषयीचा याला प्रेम निर्माण होत नाही आणि चेतन आहे, चेतनाविषयीचं प्रेम निर्माण होते, तेव्हा देवधर्माकडे साधू संतांकडे जाते सद्गुरुनाथना. पण आज जड असल्यामुळे यातून असं जडाकडे जास्त आहे. मी जडाचा अंश जास्त असल्यामुळे म्हणजे आता मातीचा देह आपला आहे. माती कशी आहे म्हणून आपलं लक्ष कोणाकडे आहे? जडाकडेच आहे. कारण चेतन कोणाला गेलं? जडात विसरला. म्हणजे चेतन आणि जड विसरून मी जन्माला आला. या मी मध्ये प्रभाव कोणाचा जास्त आहे? जडाचा. आणि प्रभाव कमी कोणाचा आहे? चेतनाचा. म्हणून चैतन्य भक्तीकडे, चेतन म्हणजे देव, देव भक्तीकडे मन लागत नाही. पण घर कामात, रजगुणात, तमगुणात, मी देह आहे, इंद्रियाच्या कर्मात, भोगामध्ये मन लागते. आणि म्हणून संत म्हणतात, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, लागो रे लागो रे, गुरु चरणी. कशा करता? हे ज्ञानाची प्राप्ती करून घेण्या. आता हे ज्ञान घरात बसले असते, तुम्ही झोपले असते, भेटलं असतं काय? तर प्रवृत्ती खतम झाली म्हणजे इच्छा खतम झाली म्हणजे निवृत्ती नव्हे. बरेच लोक म्हणतात प्रवृत्ती गेली आम्ही निवृत्ती आहोत. मूर्ख माणूस आहे. अशा गोळ जाऊन पेटून टाकत आहे. यात गड्ड्यात दाबून द्या. गड्ड्यात अशाच बुवानं सत्यानाश केला समाजाचा. जनही करते अशाची ज्ञानाची ती प्राप्ती कशी म्हणे नारायण लबाड ते जन गेले विसरूना. अभंग आहे ना, पुष्कळ भरलाय रस्त्याचा, पण घेणारा पाहिजे, येईल कोणीतरी. तर वृत्ती ही ज्ञानदेव आहे, प्रवृत्ती ही अहंकार आहे, ज्ञानाचा अंश, ज्ञानाचा त्या ज्ञानाचा अंश आणि जड याचं पोट्ट मी, याचं पोट्ट म्हणून अंशाकडे जात नाही. जड जास्त आहे, अंश जड अनेक आत्मा एक ऐसा आत्म अनात्म. अनात्मा म्हणजे जड. आत्म अनात्म विवेक जगावर्तविता जगन्नायक सद्गुरुनाथ महाराज की जय. काय चाललंय आपला विषय? परीक्षितीला जो परीक्षमान आहे त्याला गुरु सुखदेवजी आत्मज्ञानाचा उपदेश करताय. हे ज्ञान तुम्हाला जे देत आहे त्या ज्ञानापर्यंत जड वस्तू येऊ शकत नाही. त्या ज्ञानाला अग्निस्पर्श होऊ शकत नाही. कारण अग्नीचा जो प्रांत आहे, आपल्या ज्ञानाचा जो प्रांत आहे, आत्मप्रांत ज्याला म्हणून, त्या आत्मप्रांत्यामध्ये ही पंचमाभूतापैकी ज्याला शस्त्र म्हणतो, कुठून निर्माण झाले शस्त्र? जमिनीतून. अरे जमीन त्याच्या जावत नाही, त्या जमिनीचे पोट्टे म्हणजे शस्त्र, चाकू, बिचवा त्या ज्ञानापर्यंत जाईल का? नाही. प्रत्येक मी काय बोलतो, ज्ञानाच्या एरियामध्ये म्हणजे ज्ञानाच्या त्याला काय म्हणू आपण मराठीत, ज्ञानाच्या परिसरामध्ये हे जड जाऊ शकत नाही. याच्या ताकद त्याच्यात जायची. आणि इथे जे दिसते तुम्हाला चंद्र, सूर्य, अग्नी, जे काय आहे सारे जड आहे, सारं. आणि म्हणून नैन चिंदंती शस्त्र नैन चिंदंती पावका, तो शस्त्रानं कापला जात नाही, सूर्याने तो कापला जात नाही, अग्नी तो जळत नाही, पाण्याने तो भिजत नाही, आणि वाऱ्यानं तो वाहत नाही. त्याचं नाव ज्ञान. माझ्या ज्ञानाला कापून पाहतो मी तलवारी. शरीर कटणार, ज्ञान नाही कटणार. आणि मी कोण आहे? ज्ञान पुरुष आहे, ज्याचा चेहरा आरशात दिसत नाही, ज्याचे पाय जमिनीवर राहत नाही. मग या भीतीला नाचवतो मी याही वयात. तुम्ही नाही नाचू शकत. याही वयात या भिंतीला चालवतो. मग तुम्ही का समजतात का? त्या आळंदीमध्ये जे नुसत्या आळा घेतल्या, काय घेतल्या? ज्ञानावर आळ, सर्वावर आळ. त्याचं नाव आळ घेण्यात एक आनंद आहे वेगळा. कोणारे मूर्ख म्हणण्यातही आनंद आहे. मूर्ख म्हणण्यात जर आनंद नसता तर मूर्ख कोणी म्हणतच नसतं. म्हणजे निंदा करण्यात एक विशेष आनंद आहे, म्हणून तर लोक निंदा करतात प्रत्येका. आणि स्तुती करण्यातही आनंद आहे, म्हणून लोक स्तुती करतात. आळंदी केव्हा?
ही आळ आली आहे ज्ञानावर. काय आली आहे? इंद्रायणी काठी. याचं काय वाटलं? सर्व इंद्रियाचाच कारभार चाललाय. कोणाचा कारभार? आता तुम्ही इंद्रियाचा नंगा नाच करा, तुम्हाला यासारखा ज्ञानी माणूस डोळे फाडून पाहिजे का? एखादी बाई वस्त्र नेसत आहे आणि वस्त्र नेसताना खाली पडलं, असा पाहिजे का तो? इंद्रिय पाहिजे का तो? म्हणून इंद्रायणी काठी सर्व गलिच्छ चाललाय. हार मार. इंद्रायणी काठी आळ घेतली, आळंदी आहे. हे आळंदी आहे, आळ आहे. लागली समाधी ज्ञानेशाची इंद्रायणी काठी. हा इंद्रियाचा समाचार चालला तर ज्ञानी पुरुष ते पाहिजे का? तो गेलो समाधीच तो दे, तुझी केलं काम. डोळ्यांचे पाहुणे पाप पाहू, दिसणे वेगळं पाहणे. पण तो पाहते हे तुझे पुगायले. आता समजून तुम्हाला, तू आत्मा आहे, प्रकाशक आहे, ज्ञानाचा प्रकाशक आहे तू. आणि तुझ्या ज्ञानापर्यंत चंद्र आपल्या नाही चिन्हंती कुठे ते सर्प येऊ शकते. तो प्रांतच असायचा तर कोणाचाच शिरकाव नाहीये. कोणता प्रांत आहे तो? आत्मा प्रांत आहे. तू कोण आहे? आत्मा आहे. कोण आहे आत्मा? ज्ञानालाही प्रकाश देणारा, निवृत्ती. तुझ्यात वृत्ती नाही. चेतन अमल. वृत्ती मळ आहे, वृत्ती आणि निवृत्ती निर्मल आहे. पट्टे असा आत्मा राहा. तू आत्मा आहे, तू शरीर नव्हे. आणि म्हणून तुझ्यापर्यंत हे कोणीच होऊ शकत नाही. आणि तू आत्मा असा आहे का तुझ्यानं सर्व चलित आहे. तुझ्यामुळे हे सर्व चैतन्यात आलं आहे. म्हणून सर्व विश्व तू तुझं रूप आहे. मग सर्व विश्व तू रूप आहे, विश्वाकार तू झाला आहे, तर तुला चावणारा कोण? आणि म्हणून भीतीबाळ म्हणून. आणि काय म्हणता पुढं शेवटी? हे मम आत्मरूपी वस्ता, हे माझ्या पुत्रा. वा वा. अजून काय ऐकायची इच्छा आहे? कोणता अध्याय चाललाय? 5वा. काय ऐकायची इच्छा आहे? बस महाराज धन्य 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 सतगुरु राव राम. धन्य धन्य सतगुरु ज्याने दाखविला देव. या देहाचे देवळ केले आत्मलिंग प्रकाशिले. ही लिंग आहे, हे पिंड आहे. पिंडाने चालवणारा कोण आहे? पण लिंगाची ओळख पिंडाशिवाय होत नाही, म्हणून पिंडाने कमत आहे. पिंडाशिवाय लिंगाची ओळख नाही. आत्मा आहे कशावर कळलं? देह आहे म्हणून. पटलं का? हे जड नसतं तर चेतन कोण म्हणत असतं? काळ नसतं तर पांढरं कोण म्हणत असतं? दिवस नसता तर रात्र कोणी म्हटली असती? प्रत्येकाने काय म्हणतो? पिंड नाही का लिंग आहे कसं म्हटलं असतं? तर पिंड पृथ्वी आहे आणि लिंग सूर्य आहे. लिंग ज्ञान दिवायचो, प्रकाश देतो. पण आत्मा नव्हे, तो प्रकाश देते फक्त. त्याच्या प्रकाशात त्यानं दिलेले डोळे पाहू, पण त्या परमात्म्याला नाही पाहू शकत. डोळे रंगीत नामरूप आकारातलं वस्तू पाहू शकते. तो रंगनास्वामी आहे. पण एवढी जागा खाली आहे तिथं रंग नाही आहे. जिथं रंग नाही, आकार नाही, विकार नाही, तिथं ज्ञानदेव काही काम करत नाही. आणि म्हणून जरा त्या निवृत्ती पदावर जायचं आहे. ते ज्ञानाचा अभिमान बाळगत नाही. गड्ड्यात टाकून देतात. रट तुझी गेलं चालू. या ज्ञानामुळे अभिमान आला. वृत्ती आहे ती. जेव्हा ज्ञानवृत्ती गड्ड्यात जाते, समाधी देते कोण? निवृत्ती. का याच्यामुळे मला अभिमान आला आहे. मी तो कोण आहे? जाणीव विश्रांती कोण? ज्याने जाणीव नाही, नेणीव नाही, त्याचं नाव झोप. त्याचं नाव गाढ झोप, विश्रांती आहे. चालू गोल्या खाऊन भोसडीची रात्री म्हणजे झोप नाही आली का? मग हे पाप नव्हे, पाप नव्हे, संताप होय. काय संताप? 2 बाया असा खाल्ल्या नाही, चालला गेला त्याच्या. आपण तर काही वाईट बोललोच नाही बा.
अध्याय कसा आता अध्याय असा आला अध्यात्माचाच अध्यात्म बोलत आहोत. उद्या कदाचित नंगेशाहीचा अध्याय त्याच्यावर बोलायला लागून मध्ये. कारण प्रवृत्ती आहे ती काय वृत्ती नाही प्रवृत्ती आहे. कोणाची प्रवृत्ती कशी कोणाची प्रवृत्ती. आता त्या प्रवृत्तीचं विवेचन करत असताना चांगला आणि वाईट आहे प्रवृत्तीमध्ये चांगला आहे आणि पाहणारा कोण आहे वृत्ती ज्ञानदेव म्हणजे गुरु. व त्या गुरुचा गुरु आहे ना निवृत्ती सद्गुरू. प्रत्येकाने काय बघते तर प्रवृत्ती म्हणजे निवृत्ती नव्हे. प्रवृत्ती जेव्हा निघून जाते तेव्हा वृत्ती राहते ज्ञान राहते. आणि हे वृत्ती ज्ञानाची निघून जाते का मला भान नाही पाहतो मी कोण आहे तो. ती निवृत्ती बदल याला म्हणतात जाणीव नेणीव भगवंती तो भगवंत गोपाल तो तू आहे. तुला मृत्यू आहे जसा देहाचं बीज आहे वीर्य तसं तुझं बीज नाही आहे. तू स्वयं आहे. तू जन्मला नाही त्याचा जन्म आहे. तू मरत नाही. तू सनातन आहे म्हणजे सर्वाच्या आधीचा अनादी आहे म्हणजे सर्वाच्या सनातन तुला प्रारंभ झाला तू स्थायीच आहे. हो म्हणजे आता प्रारंभच नाही त्याचा अंत होऊ शकत. याचं नाव सनातन अनादी. काय तुझ्या आधी कोणीच नव्हतं. हे आधी तू आहे म्हणून अध्यात्म आहे आधी आत्मा आहे. आणि मग हे जड तू निर्माण केलाय सद्गुरा ज्ञाना तू निर्माण केलाय. वृत्तीने प्रवृत्ती निर्माण केली आहे वृत्तीनं. मग या संसाराच्या चराचर सृष्टीचे मुळे शुद्ध स्वरूप निर्माण त्यानं ज्ञान केवळ नामरूप आकार ज्ञानी देऊ शकते. अज्ञानी माणूस कुठे चित्र काढू शकत म्हणजे कला कोणाची अज्ञान देवाची आहे कोणाची. आणि या ज्ञानानं आम्ही बिघडून गेलो. अहम आला मी केलं मी करताय हा कृती अहम. आणि वृत्ती अहम म्हणजे अहम ब्रह्मास्मी. लक्षात आलं अहम दोन प्रकारचा आहे. तर अहम ब्रह्मास्मी हा चांगला आहे पण मी करताय म्हणणं फार वाईट आहे. याची मी उपमा कशी देतो. मी करताय मी करत आहे हा कृती अहम आहे. हा कृती अहम कोठी अडंगा घालते. आता सुंदर झालं देतो बायको त्याची लग्न त्याचं झालं. त्या बायकोवर हक्क कोणाचा नवऱ्याचा. तो कुठेही देव पण चाली हे मधात येणारी बुद्धी कोण त्या बुद्धीचं कोणतं काम आहे नाही. अरे मिया बीबी राजी पण बुद्धी येतेच त्याला सौकन म्हणते. काय म्हणते हो पटते का माझी भाषा तुम्हाला. आता हे सौकन हा हे कोटांनी पाहून या बापा मला बरं पाठवलं काय रे मला लक्ष तुझ्याकडे आहे ते मला लुगडं भेटलं सद्गुरूंना सौकनने नेसवा लागते. आणि मग सौकन कोणी जाते. मी कशावर बोलतो वृत्ती अहम वृत्ती कृती अहम नाही बोललो वृत्ती अहम. कुठं जाईल तर काव्य कुठे चाललीस तू मराठी भाषेत खळ्या नाही असं नाही. तो चांगलं काम म्हणतो अनवरच सासू काम नाही असं बरोबर नाही. कुठं जात होतं तो टोकते लक्षात घ्या मुद्दा. पण नवऱ्याकडे जात होतं तो टोकत आहे बुद्धी चुपचाप राहते. पटलं का. त्याप्रमाणे वृत्ती अहम जो आहे हा परमात्म्याच्या मिल्लात आडवा येत नाही. कृती अहम जो आहे मी करतो मी सारतो हा देवाकडे जाऊ देत देवाचं ज्ञान होऊ देत नाही. कारण कृतीतून निर्माण झालेला अहम आहे. शरीराच्या कृतीतून निर्माण झालेला अहम आहे. हा अहम अहम भाव ज्या माणिसचा जिरेना या ज्ञान नाही पोटी जेणे मक्षिका भक्षिली जाणीवीची तर या भोजनाची रुची प्राप्ती कशी. अहम भाव ज्या मानसीचा मोठा खराब कृती अहम मारत मी केलं असं म्हणणं मारायचं. मग काय अहम ब्रह्मास्मी ब्रह्मा हा काय हे बाई आहे. त्या नवरा बायकोचं मिलन होत असल ते अलग राजी विचारली. कोट चालली की म्हणत नाही टोकत नाही रोकत नाही पण हा टोकते कृती कोट चाललं. प्रत्येका मी काय बोलतो जेव्हा आत्मा आणि परमात्म्याचं मिलन होते तेव्हा हा वृत्ती अहम आपोआप जिरून जाते. ज्ञान जिथे तिथे मुरून जाते. म्हणजे गड्ड्यात
समाधी लागली समाधी ज्ञानेशाची इंद्रायणी पाठी. म्हटलं बाळ ममवस्था तू आत्मा आहे. अग्नीचं भय नाही ते तुझ्या प्रांतात कोणी येऊ शकत नाही. हे जड आहे. तुला भीतीचं बोल तू काय आहे का? महाराज धन्य 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 सतगुरु राव. महाराज तुमच्या ज्ञानातून माझं स्वरूप मला माझा मी सापडलो अंती दिशेना. आपला आपणाशी लाभ हे ज्ञान अति दुर्लभ. आदि अंती स्वयंभ मी दिसताय. अजमी ब्रह्म पाहिले महाराज तुम्ही सांगितलं ज्ञान. आता मला वेळ द्या करायला ध्यान. म्हणजे मला आत्मस्वरूपात विलीन होऊ द्या. म्हणजे वृत्ती गेला कृती गेला आणि आत्म्यात विलीन झाला. जाणीव नाही तू सर्पचा का मुंगीचा का असं म्हणणार. परंतु ऋषी शापामुळे मधात तारणारा आला. पण मारणारा तारणाऱ्याला सारा मागं टाकते आणि आपला पुरा झेंडा घेते. म्हणून कश्यपाला धन दिलं. कश्यपी धनाच्या लोभात गेले. म्हणून संत तारणारे जरूर आहे पण धनाच्या लोभात गेले आणि वापसी गेले. त्याचं ज्ञान त्याने वापसी केलं आणि नुसती तोंडाची बडबड ठेवली आणि पैसे कमवत आहे. कोण केलं हे? शेषशाही नागाने केलं. हा शेषशाही कोण आहे? मारणारा आहे. आणि तारणारा कोण आहे? कश्यप. आता महाराज तुम्ही कश्यप तुम्ही पाहिला का? अरे वा पाहिला म्हणजे तू माझ्या दर्शनासाठी येते. कोण? कश्यप. हा कोणाचा नवरा आहे? अदितीचा. पोट्टा कोण आहे? सूर्य. अहो सूर्य येते. हा तुमच्या भेटी नाही तर का? तुम्ही कम सगळा किती बडबड त्या मूर्ख माणूस आहे. आणि एखादा संत येतो सर का पडलं साला पाखंड्या साड्या म्हणून बस त्याच्याबद्दल काय नाही होऊ शकत. बदमाश आहे बुवा म्हणून. कारण त्याला पेरणारा नाही ना. त्याच्या आटोक्यात येणारा नाही ना तो बुवा. तो बदमाश नाही का? त्याच्या आटोक्यात येईल त्याला नमस्कार करतो सत्य बुवा. ही प्रथा आहे जगाची. म्हणून ज्ञानदेवाला धूळ भेटली पण भाकर भेटली. कारण ज्ञानाचा विरोध सर्वांनी आहे अज्ञानाने. आणि साऱ्या जगात अज्ञान भरलं आहे. आता ज्ञानदेवासारखी ती अवस्था आहे त्याच्याने सारं खापर नाही भेटलं मांडे भाजाचं. कोण होय तो न देणारा नऊ देऊ देणारा. खेचरच होय. कोण होय? खेचरच होय. कोणाचा गुरु झाला? नामदेवाचा. कोण होय खेचर स्वामी? शाबास. ख म्हणजे आकाश. आणि आकाशाहून चराचर प्रकाश देणारा त्याची किरण म्हणजे चरण. नामदेव गेला म्हणजे बुवा लिंगावर जमलं पिंडावर पाय आहे तुमचा. काय बर? चरण म्हणजे किरण. कुठे पडले? पृथ्वीवर. पृथ्वी काय? पिंड पडते. मी वारकरी नव्हतो. वारकरी ज्ञान सांगत असो. कोणी सण तुमचा वारकरी आहे का तुम्ही? त्याला का सांगू आता. मी म्हटलं अर्धा वारकरी आणि अर्धा तुकडोजी आहो. अर्धा गजानन महाराज आहो अर्धा समर्थ आहो. माझ्या ज्ञानात माझ्या कीर्तनात सर्व प्रकारचे तार आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. राम 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 राम. कोण म्हणे? समर्थ. जय जय रघुवीर. आणि वारकरी असं ज्ञानेश्वरा इथारा इथारा. म्हणजे आपल्यातलं काही मागतो पुढचं सोडायचं असं तो जोरानं गजर करावा की विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून वारकरी आपल्या मागं माणसाने ठेव बाजूला ठेवते. मागून निघाला भूकंप जर झाला तो का झाला तो जमीनने हादरून जाईल म्हणून ते बाजूला ठेवते.
आणि नारायण महाराज भूकंप होऊ शकत नाही सगळे आपल्या शक्तीपुढे म्हणून मागे ठेवते सद्गुरुनाथ महाराज की जय. पट्टे थोडीशी आमची रूपा मागं राहिली झाला भूकंप महाराजाचा एका गुरुजी गुरुजी हे पाहू झाली बा आजी अत्तर द्या अत्तर द्या अत्तर द्या कहून भूकंप झाला तर ज्यानं भूकंप करतो मी कधी त्या माणसाला हातात नाही पाहिजे बा कधी नाही जी शपथून सांगतो कोणते महाराज बेलेकर महाराज हे पोटी जेव्हा बोंबली तेव्हा बेलेकर मुलुकनं हसला म्हणजे याचा भूकंप कधी नाही हाताने पाहिलं नाही पण गुरुजी गुरुजी अत्तर द्या अत्तर द्या ते त्याला वाटलं का आपला भूकंप बरे सुंदर हसले अजून ती माझ्या चेहरा दिले मी कधी हसत नाही त्या माणसाला पाहिलं तुला पाहिलं का कधी नाही कधीच नाही आता आता गेले करून आता माझ्या वयाचं वय गेलं त्याच्यात आणि म्हणून त्या लंडनहून बातमी आली का महाराजाला ओळखणारा कोणी आहे का असं महाराजाचं 82 वर्षाचं वय म्हणता आम्ही महाराजाची बोलणारे त्रास देणार नाही तर या अजूनही 6 तास कीर्तन महाराज हा तर त्यांना बालपणची कीर्तन करणारा कोणी आहे का जिवंत आहे बेलेकर चिमूरची जनता नाही आहे मेले वाटते सोडून आपल्या कीर्तनात बसतो तिथे दाऊले पाटील वगैरे हो फोटो आहे त्याचे हा फोटो आहे कोण कोण आहे हरण्या मेला जो मॅच दोन्हीकडे उभा आहे रायसमिल कामाला दाऊले पाटील दोन्ही होते ना प्रवचन करता दोघी माझ्यासमोर बाजूला उभे पण तो एक बेलेकर दिसत का भाऊ ख्रिस्टनियम त्यांचं मी ऐकत असो गुरुनाथ महाराज की पण त्यांनाही वाटते का महाराज जे निरूपण करते ते साला आम्हाला जमत नाही म्हणून ते काय म्हणतात तुमचं निरूपण खूप म्हणून एकतरी कीर्तन आमच्या गावाला करा माझ्या कीर्तनात तुम्हाला नाही जमणार ते तुमचं कथा सारा आहे अध्यात्म आहे कीर्तनी बैसता निद्रेना गणीने कीर्तनी काय ते होते 2-4 माणसं ते चालले गेले फक्त भात आणि वरण वाढणारेच राहिले सद्गुरुनाथ आणि म्हणून मी म्हणते त्यांना का या दिव्याच्या पुढे हा सामनाने का चालेल महाराज हे तुमचं तुम्हालाच लक्षात असो कारण माझ्या कीर्तनाची गोडी जी आहे ते तुमच्या कीर्तनात थांबू शकत नाही आणि तुमच्या कीर्तनात ते थांबते ते माझ्या कीर्तनात राहू शकत नाही त्या अंधारातल्या गोष्टी आणि प्रत्यक्ष प्रकाशातल्या गोष्टी आहेत ज्ञानदेव येणार आहे पण गुरु त्याचा निवृत्तीनाथ जैसे निर्गुण आणि त्याच्यात विलीन झाले महाराज जय जय रघुवीर समर्थ जय देवा गुरुदेवा आत्मरूपी नारायण या आत्म्याच्या प्रकाशात ज्ञानदेव काम करत आहे प्रकाशाला किंमत आहे त्या आत्म्याला किंमत आहे प्रकाश नसता तर डोळ्या पाहू शकत नव्हते म्हटलं कसा आहे तू निर्गुण निराकार असा झाल्याची साकार त्रिगुण निर्मिला संसार ह्या ज्ञानदेवान निर्माण केला लक्षात घ्या पुन्हा हे तो बांधाई आत्म्याने निर्माण केला का नाही ज्ञानदेवान केला मग तू निर्गुण निराकार असता झाला साकार कसं तुम्ही म्हणतो महाराज असं प्रश्न नाही भ्रम निर्माण होईल याच्या प्रकाशात ज्ञानदान काम केलं म्हणून हा निर्माता झाला हो हो पटते का आता माया देवापेक्षा वेगळी आहे पण माया कोणाची वय देवाची म्हणून त्या मायेला नमस्कार आहे सद्गुरुनाथ महाराज ज्याच्या प्रकाशात काम केलं तो मुख्य कर्ता आहे आणि करणारा ज्ञान हे कार्य आहे ज्ञान हे हा करता प्रकाश नसता तर ज्ञान काहीच करू शकत त्याच्या प्रकाशात ज्ञानाने नामरूप आणि आकार म्हणून जगाचा गुरु कोण झाला ज्ञानेश्वर आकार दिला ना सर्वाला पटते का पण केव्हा दिला त्याने प्रकाश भेटला त्या प्रकाशात त्याने काम केलं डोळे आमच्या जाणीव आमच्या डोळे आहे पण रात्री आम्ही काम करू शकत नाही सूर्याचा जेव्हा उदयाला प्रकाश होतो त्या प्रकाशात काम होतात म्हटलं पटते का म्हणून आमचं ज्ञान कामाने हे काम करायचं ते काम रात्री झोपताना तर ते काम करायचं राहिलं बेटा हा कोण आहे कृतीचा
म्हणजे ज्ञान होई अंश काय हा तो मी अर्धी जड आणि अर्ध चेतन त्याचं फक्त मी कटला मी असायला जगावं म्हणजे इतकसा प्रकार त्याच्यावरचा मीच्यावरचा ज्ञानदेव आणि त्याच्यावरचा निवृत्ती सद्गुणात जीव शिव घरीच काही शंका असून तरी विचारू शकता पण या अहमाचे दोन भाग आहे सगुण निराकार आणि सगुण साकार आणि निर्गुण निराकार देवाचे तीन प्रकार निर्गुण निराकार सर्वात श्रेष्ठ गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वराच्या पलीकडचा गुरु साक्षात सर्वाचा साक्षी तो नसतात हे झालेच नसते कोण आहे तो सर्वाचा जाणता साक्षी गुरु साक्षात या गुरुचा द्रष्टा हे आहे तीन गुरु याची साक्ष देणारा गुरु साक्षात परब्रह्म तो गुरु आहे म्हणून या देवापेक्षा तो मोठा आहे आणि म्हणून म्हणतात ज्ञानीपुरुष गोट्या माताची पूजा काय करता तुम्ही सब देवन का हे आम्ही निर्माण केले देव या देवाला स्वतःची अक्कल नाही तो दगड स्वतःलाच ओळखत नाही आणि तुम्ही ती किती शाहीने त्या दगडावर पाय देऊन हागाले बसता त्याचा संशय आहे ना ज्या गोट्याचा अंश पायखाना आहे त्याच्यावर पाय देऊन परसागत असता आणि त्याच्या एका भागाला तुम्ही देव म्हणून नमस्कार करतो म्हणजे किती विद्वान आहात तुम्ही सद्गुरुनाथ महाराज मग हे कोण केले देव जो ज्ञानी आहे का ना मग नमस्कार त्या ज्ञानाले आहे का त्या जरा मातीले आहे त्याने नाचवते कोण त्याने त्या इठोबाला कोण नाचवत आहे नारायण महाराज तुला मी फेटा बांधून देतो आज काल फेटा बांधण्यात चुकला माझा बरेच हास आहे म्हणून तू मारवाडी म्हणला असतो खूप हास आहे माझा मध्ये पण आता तेवढं काढायला पुन्हा तो फेटा बांधा हे मला जमत नव्हतं ताकद नव्हती मी त्याच्यावर पाहतो हसत जाऊ पुन्हा आरती करायला हसत जाऊ तुम्ही आज मारवाडी बनले हा लाल ते वरत चमक खोल कपाट तुमचं उद्या असं होणार नाही म्हणजे कोण नटवला त्या ज्ञानाची किंमत का त्या त्याला कपडे नेसताय का घर त्याला आता शंभर पुसता येत नाही त्याची त्याले सूद नाही उपाशी नाही पण जीव मागत नाही झोप येईन तरी झोपत नाही तो भक्ताच्या साठी नाही आता कोणासाठी नाही तो झोपवते देव चालले शेजेला लक्ष्मी तेव्हा तो जाते दूध पियो मोरे गो तेव्हा तो पिते पट्टे का काय आहे मग याने दुधायला समजत नाही त्याला झोपणं समजत नाही त्याला उठणं समजत नाही असे तुम्ही दगडू झावरू ज्या देवाची पूजा करता त्या देवाचं रूप प्राप्त होते तुम्ही कोणाचं पूजा करता दगडाच्या देवाची म्हणून तुम्ही कोण बनले दगड म्हणून ते दगड माझ्या डोक्यावर येऊन आले सद्गुरुनाथ महाराज की जय हा मोक्ष नाही कपाळ मोक्ष येतं म्हणून कधी कधी व्यथा कोणाला सांगा माझं कोणीच नाही राहिलं म्हणून आज काय अरे तुमच्या संबंध नाही होतो म्हणजे कोणीच नाही सांगायचं तू तरी माझी वय तू तरी माझी वय कोण म्हणते ज्ञान देव कोणाला म्हणते मुक्ता पाहिजे मुक्ती सांगू तू कोणाला सांगू म्हणजे दोघांची का दिली घालून ती निवृत्ती ज्ञानदेव भक्तीचे सोपान मार्ग भक्ती सोपान म्हणजे मार्ग मोकळा करणे सोपान म्हणजे आकर्षण तिथं मुक्ती आहे सद्गुरुनाथ महाराज तिथे पण मी मुक्तीच्या पायात तीन वेळा लागतो तू मला सोडू नको मी राहू शकत नाही बरं मला माझ्या डोळ्यात धीर बरं मुक्ती आहे मुक्ती आहे मुक्ती काय घ्यायची त्या भुक्ती होऊन जाते मुक्ती काय मस्त वर्णन आहे हो या सुखाकारणे देव वेडा दिला वैकुंठ सोडून सर्व सुखाचे सुखराशी सर्व सुखाचे भुक्ती मुक्ती संत चरणाच्या दासी सर्व सुखाचे सुखराशी
भुक्ती मुक्ती चरणाचे संतशरणी भक्ती धन्य 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 संताचे चरण धन्य धन्य संस्थाचे सदन तिथे राहे लक्ष्मी सहित नारायण राहे शोभे नारायण धन्य धन्य संताचे सदन तिथे शोभे लक्ष्मी सहित नारायण शोभे नारायण वैकुंठ तोडणी सतत घडे राहिला या सुखा कारणे देव वेळावला कोणत्या भक्तिसुख या सुखा कारणे देव वेळावला तुम्हाला आता सुख आहे का दुःख आहे घरी जा ना फळा उचलता ताट उचलता हे उचलता ते उचलता दुःख आहे का नाही आणि याचं कोणतं काम करता बोलत कोण आहे बाबाजी आणि सुखानं आरामानं ऐकत कोण आहे तुम्ही हा जो आराम आहे जे सुख मिळालं आहे कशामुळे संतांच्या जवळ गेले या सुखा कारणे संता जो सुख आहे या सुखा कारणे देव वेळावला घरदार सोडून सतत धनी राहिला आश्रमी आला कुठं आला आश्रमी आला अरे देवच आहे का नाही हो या सुखा हरले आता आलं पुन्हा महा तोंड होय आलू बोलले आजचं काम ते काची भाजी उद्या तर कायची आहे पाटलात मी पनीर सांगितलं आहे हे पनीर हे आलूगुंडे हे समोसे बिना कष्ट न करता ताव्यावर न बसता बसले का कोणी ताव्यावर पण जे ताव्यावर बसती ते भाजली का कधी ताव्यावर बसती ते बाई कशावर बसली कोण बसली ताव्यावर कोण बसली गुबूबाई कोणती बाई अरे बसते कोणावर बसली तुम्ही गुबूबाई कोणती बाई गुबूबाई ती गुबूबाई ताव्यावर बसली तिची भाजली व जशी तशीच आहे भाजली का पाहू दे गुड नाही ना आणि भाजली सची तर ती गेलीच काही नाही ती सद्गुरुनाथ महाराज की जय तुम्हाला न भासता न काड्या पुचकता ना गॅस लावता फुकट खाता मस्त आनंदाने ऐकता आणि तो आनंद जेव्हा मावत नाही ज्ञानेश्वर तिकडला पाय तिकडे तिकडला पाय तिकडे सारं काय साठी खासाठी या सुखा कारणे देव वेळावला या सुखा कारणे घरदार सोडून दुकानदारी सोडून आश्रमी आदिला समजला आपण तो रुची समजली दुकानदारी सोडून आश्रमीत आला धन्य 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 संताचा आश्रम धन्य धन्य संताचा आश्रम येथे जीवाचा आहे नित्य विश्राम काय या विश्रामा कारणे या सुखा कारणे देव वेळावला गाव घरदार सोडून कोणी नवरा सोडून कोणी बायको सोडून आक्रमी तो आला म्हणून तर ते कानाचं सुख डोळ्याचं सुख जिभीचं सुख कुठे आहे होय एवढं सुख दोन अध्याय खतम झाले आत्मा पूर्ण मिळत नाही अमराला गेले कोण परीक्षिती ज्यानं परीक्षा केली तो पहिला अध्याय कोणता आहे आता पहिल्या अध्याय आलाय संहार संहार किती प्रकारचा आहे 4 प्रकारचा किती आता मी माझ्या शब्दात सांगतो उत्पत्ती स्थिती संहार हा व्यवहार परमात्मा निर्गुण निराकार जैसे तैसा आता निर्गुण करा समजलं तुम्हाला
मग हा व्यवहार कोणाचा? ज्ञानाचा. व्यवहार कोणाचा? ज्ञानच गड्ड्यात जाणार तर जग राहील का? जगाचा निर्माता कोण आहे? ज्ञानेश्वर. उत्पत्ती आणि संहार हा जगाचा व्यवहार, पण परमात्मा निर्गुण निराकार जैसे, त्याला धक्काच नाही लागला. तो जैसे ते तो पाहत आहे ज्ञानाची लिला कला. पटलं? मग ह्या ज्ञान जो निर्माण करते, ज्ञान काय करते? निर्माण करते. तो ज्ञान त्याला खतम करते. खेळ संपला का? पटते का मी काय बोलते? उत्पत्ती स्थिती म्हणजे निर्माण करणे, काही दिवस थांबणे आणि खतम होणे. उत्पत्ती स्थिती संहार याचा हा व्यवहार आहे जगाचा. जन्माला येणे नित्य प्रलय आहे. हो, नित्य प्रलय आहे. क्षणाक्षणाले चाललं. कोणाकडे चाललं? प्रलय. प्रलय प्रलय आहे. उत्पत्ती आहेच नाही. उत्पत्तीच्या क्षणापासून प्रलय सुरू झाला. जन्मापासून मरण माग. तर उत्पत्ती स्थिती, पण आपल्याला वाटते मूर्ख म्हणाल्या आम्ही स्थिर आहोत अरे कायमचे आहोत, असं भ्रम अज्ञानावर वाटली म्हणून आपण भोगाच्या नादी लागलो. आम्ही तो मरत आहोत असं त्याला समजलं, तो भोगाकडे जातच नाही. आणि त्याला मरण उद्या आहे असं म्हटलं, काय खाता? तुली तेलं खाणं नाही त्याचं काय इच्छा आहे? म्हणजे वाचवा. फाशी देते त्या माणसाला, काय विचारते? बायको पाहिजे, मुलगी पाहिजे, काय काय पाहिजे? जे पाहिजे ती इच्छा. ज्ञानी असून महाराज मला एकच द्या फक्त, हा मला मृत्यूपासून वाचवा. काय म्हणत असतं? आता याचं उदाहरण म्हणत जमलं मी उद्या घेईन तुम्हाला. अंधेरी नगरी बेभूत राजा, टक्केसर भाजी टक्केसर खाजा. मी अनंत कीर्तन केले, अनंत काही मनात ते निर्माण केले, काही त्याच्यात तो उद्या प्रश्न पाहू. आठवण राहील तर आठवलं तर पाठवलं तर साठवलं सद्गुरुनाथ. तर हे 4 प्रकारचे प्रलय. कोणते 4 प्रकारचे प्रलय? पिंडी 2, ब्रह्मांडी 2. 2 पिंडी 2 ब्रह्मांडी. हे 4 पिंडी आणि 5वा पिंडी विवेकाचा. विवेक म्हणजे ज्ञानदेवाचा. ज्ञानदेव शेवटी गड्ड्या प्रलय झाला. पटते ना? जागरी समाधी. ते 4 पिंडी 2 पिंडी 2 ब्रह्मांडी कसे? आपण झोपतो, जगाला विसरतो की नाही? पिंडातला पहिला प्रलय. आपण झोपलो हा प्रलयच आहे. पटते का? प्रलय म्हणजे काय? विसर नाही सर्वाला, नाही का? तर आपण शरीराला ओळखतो का? शरीराचा विसर पडला म्हणजे प्रलय. विसरणे प्रलय. त्याला म्हणतात झोप, निद्रा प्रलय. कोणता प्रलय? आणि दुसरा मृत्यू. काय गेला? पटते का? हा निद्रेचा उठू शकतो, जो मेला तो येऊ शकत नाही. तर किती झाले प्रलय? 2. निद्रा आणि मृत्यू. मृत्यूचा आणि निद्रेमध्ये काही फरक नाही. त्याचं थोडस चैतन्य दिसते, तेज आहे, त्याचं चैतन्य राहत एवढंच फक्त फरक आहे. हा पिंडात झाले. त्याचप्रमाणे ब्रह्मा झोपी जाते तेव्हा एक रात्र त्याची चालू होती, तेव्हा ब्रह्मतेची रात्र केव्हा होते? कृता, त्रेता, द्वापार आणि कली. आता सांगा, कलीचं कितवं वर्ष? 28वां युग चालू आहे. असे 1000 वेळा येऊन जाते. कृता, त्रेता, द्वापार आणि कली 1000 वेळा येऊन तेव्हा ब्रह्मदेवाचं एक रात्र. आणि ब्रह्मदेव झोपला का ब्रह्मांडीचा प्रलय झाला. आणि असे 100 वर्ष, एक दिवस म्हणजे 4000 वेळा येऊन जाते तेव्हा एक दिवस. असे त्याचे 100 वर्ष. कोणाचे? ब्रह्मदेवाचे. तो मरते ब्रह्मदेव. म्हणजे प्रलय किती झाले? ब्रह्मदेवाची झोप. वेद नेले निशा केली काहून? हा काहून? तो ब्रह्मदेव झोपला म्हणून. पटते का? तर पिंडाचे 2, ब्रह्मांडीचे 2 हे नित्य प्रलय. आणि शेवटी एक प्रलय वाचते विवेकाचा. म्हणजे सर्व खतम होते, ज्ञान शिल्लक. त्या ज्ञानाचं नाव शेष आहे. त्या शेषाला शिष्य म्हणतात. शिष्य तो होतो का सर्व नामरूप आकाराचा विसर पडतो. ज्याला नामरूप आकाराचा विसर पडतो म्हणजे प्रलय झाला. प्रलय झाल्यानंतर ज्याने निर्माण केलं ते विवेक, ज्ञान. म्हणजे सर्व ज्ञानाचं शेष तत्व कोणतं राहते? ज्ञान. या ज्ञानाला ग्रहण करणारा शिष्य म्हणजे. पटलं आता?
आणि या ज्ञानाला चेतना देणारा निवृत्तीनाथ गुरु आहे. अरे बाबा, शरीर गेलं पण त्याच्यातलं ज्ञान गेलं का? मरणार पण जाणीव गेली का? जाणीव गेली का? नाही. तर 4 प्रलय पिंडी आणि ब्रह्मांडी होता, झोप आणि मृत्यू. पण झोपला तरी विवेक आहे का नाही? आणि शरीर जरी सुटले तरी आत्मा विवेक आहे का नाही? म्हणजे शेष सर्व गेल्यानंतर शेष काय उरते? शेष तत्व याचं ज्ञान. शेष तत्व म्हणजे ज्ञान मरत नाही. ज्ञान मरत नाही. मग काय होते ते सांगतो का? ज्ञान उरलं म्हणजे 5वा प्रलय 4 झाले पट्टे. 5वा प्रलय जो विवेक आहे, काय का ज्या विवेकाने निर्माण केलं, ज्या ज्ञानाने निर्माण केलं ते ज्ञान शिल्लक आहे. हे ज्ञान ज्यांनी ग्रहण केलं, सर्व ज्ञानाचे शिष्य म्हणजे शेष, जे उरलं जाणीव ती ज्यांनी ग्रहण केली तो शिष्य. म्हणजे सर्व देहाचं भान गेल्यानंतर अभिमान राहिला, कृती अहम नाही, वृत्ती अहम नाही. आता उरली फक्त जाणीव. ती जाणीव शेष तत्व आहे. पिंड गेला, मेला, झोपला तरी ती जाणीव शिल्लक आहे. म्हणून ते उठवते, म्हणून ते जन्म घेते. ती जाणीवेला पकडणारा शिष्य आणि त्या ज्ञानाला प्रगट करणारा निवृत्तीनाथ गुरु. प्रत्येकाने एक शंका आहे. जाणीव गेली, जाणीव केव्हा? हाडमाग झोपही गेली तेव्हा जाणीव नव्हती, आणि मेला तो आता जाणीव राहिलीच नाही. पण जाणीव शिल्लक आहे. जाणीव म्हणजे सर्व नामरूप आकार खतम होते, पण नामरूप आकार देणारा जो ज्ञान आहे तो काय राहते. पटलं का? मी काय बोलतो पटते का तुम्हाला? ज्याने आकार दिला, ज्याने नाव दिलं, अवतार पांडुरंग कोण ठेवलं? नाव ठेविले ज्ञानी. आलं समज? ज्यानं नामरूप आकार निर्माण केला ब्रह्म्यापासून, त्याची प्रलयाच्या पिंडाचे 2, ब्रह्मांडाचे निद्रा आणि मृत्यू. तो ज्यानं निर्माण केला त्या ज्ञानाला मृत्यू नाही. शेष तत्व राहिलं. काय राहिलं? नामरूप आकार केला. पृथ्वी राहिली, आकाश राहिलं नाही, मृत्यू झाला ब्रह्मदेवाचा. पण ज्यातून निर्माण झालं होते उत्पत्ती, ते उत्पत्ती करणारं ज्ञान मात्र शिल्लक. शिल्लक म्हणजे शेष. शिल्लक म्हणजे त्या शेष तत्वाला, ज्ञानाला पकडणारा शिष्य आहे, आणि ह्या ज्ञानाला प्रगट करणारा गुरु आहे. ज्ञानाला प्रगट करणारा गुरु आहे, आणि त्या गुरुच्या मुखातून निघाल्या ज्ञानाला पकडणारा शेष म्हणजे त्या ज्ञानाला ग्रहण करणारा ज्ञान तत्व म्हणजे शिष्य आहे. म्हटलं आपण याला सतशिष्य म्हणतात आणि त्याला सद्गुरू म्हणतात. न्यायतून पटपट करणारे पट्टशिष्य, वटवट करणारे लोभी लबार गुरु. म्हटलं इथे 4 आणि 5वा प्रलय प्रलय येतात. शेवटी जो विवेक आहे त्याचा एक प्रलय होते. म्हणजे ते ज्ञानी कशात निर्माण होतात, ते कशात प्रगट होते, ते ज्या निर्गुण निराकारातून आलं ते त्या निर्गुण निराकारात कारणातून कार्य आलं. कार्य ज्ञान आहे, कारण निर्गुण, तर त्या निर्गुणामध्ये विलीन होऊन जाते ते सद्गुरुनाथ. निवृत्तीनाथ राहील ज्ञानदेव मात्र गड्ड्यात. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. आता इथे विरामदेव पुष्कळ झाले. धन्य भागवत कथा पावन, कलियुगी साधन्या कल्याण, देव कथन के पैशी पावले राज, भागवत प्रवासी कृपादान. आता लग्न लावायचं आपल्याला. कोणाचं लग्न लावायचं? कोणाचं? कोण सांगितलं? लग्न कोणाचं लावायचं? अज्ञानाशी ज्ञानाचं, अज्ञानाशी म्हणजे जडाशी चेतनाचं. चेतन कोण आहे? विवेक, ज्ञान. आत्मा नाही, ज्ञान आत्म्याचं. म्हटलं अहम, अहम ब्रह्मास्मी.
ज्ञान ब्रह्मच आहे. पटते का? या ज्ञानाचं लग्न कोणाशी लावायचं? या जड कायदेशी. पटते का? ज्ञानाचं लग्न कोणाशी लावायचं आहे? हे तुलसी आहे. कोण आहे? जी तुलना तुलनेत आली आहे आणि तो अतुलनीय आहे. पटते? तुलसी. आता तुळशीचा तो हुलशीचा पोरगा तुळशी आहे. हुलशीचा पोरगा त्याच्या त्याच्या मायाचं नाव काय? हुलशी. हुलशी म्हणून नाव ठेवलं तुलसी. सद्गुरुनाथ महाराज. म्हणजे जडाशी चेतनाचं लग्न लावायचं आहे आणि संसार सुरू करायचा आहे. चेतन म्हणजे गोपाल आणि जड म्हणजे झाड तुळशी. लग्नाला ब्राह्मण तुम्ही तर बसतेच आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रथम दंडवत तुमच्या चरण. ते अग्नी जळलं नाही. अमर आहे ते. काय? कोण म्हणते? बृहस्पती म्हणते. तू त्याला मारू शकत नाही. शेष आहे. काय? हे चारी प्रलय झाल्यावर एक शेष तत्व राहते. ते जाणीव आहे. ती जाणीव ज्यांनी पकडली तो शिष्य आहे. पुढे झाला. मनेना नयन नरदेह घरी आला अशी. नरदेह घरी आला